आजचे प्रमुख अतिथी एक बहुआयामी व्यक्तिमत्व किरण पुरंदरे यांचं इथे आगमन झालेलंच आहे। आज आम्ही कोणीही त्यांची मुलाखत घेणार नाही आहोत। त्यांचे सगळे चित्त थरारक अनुभव, त्यांचा निसर्ग प्रेम, त्यांचा पक्ष्यांविषयीचा अभ्यास हे आपल्या सगळ्यांमध्ये बसून आम्ही सुद्धा त्याचा आनंद आज घेणार आहोत। किरण पुरंदरे यांना त्यांचे सगळे पर्यटक मित्रमंडळी टीका या नावाने संबोधतात। टीका म्हणजे किरण काका। मला वाटतं मी सुद्धा टीका म्हटलं तर आपण हरकत नाही ना। टीका गेली 20 वर्ष निसर्ग आणि पर्यटन या क्षेत्रामध्ये काम करत आहे। 10 वर्ष ते विश्व प्रकृती निधी या संस्थेचे विभागीय संचालक आणि शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली। पर्यावरणीय शिक्षण साहित्य निर्मितीही त्यांनी केली आहे आणि त्यांच्या आभाळ वाटांचे प्रवासी या त्यांच्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे। तेव्हा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या निसर्गप्रेमी पक्षी तज्ञ, एक शिक्षक, एक लेखक किरण पुरंदरे यांचे स्वागत करूया। मी आमच्या संचालिका रत्नप्रभा महाजन यांना विनंती करते पुष्पपर्णी देऊन त्यांचं आपण स्वागत करू आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम असणार आहे। त्यांना ऐकल्यानंतर मला वाटतं आपल्या सगळ्यांना त्यांना भेटण्याची जबर इच्छा निर्माण होणार आहे। पण कृपा करून एक विनंती करते, स्टेजवरती कोणी जाऊ नका, नंतर ते खाली येतील तेव्हा तुम्ही अवश्य त्यांना भेटू शकता। सगळ्या पार्लेकरांना नमस्कार। आणि आत्ताच्या त्या ताई कुठे गेल्या त्या बोलणार आहोत, काय बोलता तुम्ही, अमेझिंग। आणि ते पक्षी प्राणी त्याच्यात आणले त्याबद्दल फारच मजा आली। आता जे मी सांगणार आहे ना किंवा कथन करणार आहे ना ते तुम्ही जर का खूप नीट ऐकलं तर मला फार बरं वाटेल आणि पहिल्यापासून ऐकलं तर बरं वाटेल। ते जे लोक येणार आहेत जाणार आहेत ते चालूच राहील, पण माझी एक विनंती आहे की जर एखादी व्यक्ती नवीन आली मागून तर तिच्याकडे फक्त एवढंच बघायचं बरं का। आपण म्हणजे बस मी असं नको, कारण मला तुमच्याकडे बघायचंय सारखं, तुम्ही काय बघताय कुठे बघताय हे मी बघत नसतो। तर तेवढं प्लीज आपण सांभाळूया। आणि हा खूप छान कट्टा आहे, मला खूप आनंद वाटला। मी एका छोट्या गोष्टीपासून सुरुवात करणार आहे आणि मी कदाचित मध्ये मध्ये तिथे जाऊन पण बोलीन, इथे थांबीन, चालीन थोडस। मला खंत एकाच गोष्टीची अशी वाटते की मला ना सारखी लहान मुलांबरोबर काम करायची सवय हो। आणि नाही सगळेच लहान आहेत मला मान्य आहे, पण तरीही लहान मुलांबरोबरच काम करायची सवय असू दे। तर एक मुलगा असतो बर का, तो एका समुद्र किनाऱ्यावरती फिरत असतो। समुद्राच्या लाटांबरोबर काही जीव हे काठावरती येऊन पडत असतात, ते जीव तडफडत असतात, त्याला ते बघवत नाही आणि म्हणून तो एक एक जीव हातात धरत असतो आणि पाण्यामध्ये टाकत असतो। मोठा समुद्र किनारा असतो, लाटांबरोबर असे जीव येऊन पडत असतात, तडफडताना तो बघतो आणि त्याला जे वाटत असतं ते करत असतो। लांबून एक व्यक्ती हे बघते की हा काय करतोय मुलगा, त्याच्या जवळ ती जाते व्यक्ती आणि म्हणते बाळा काय करतोयस। तो म्हणतो की हे जे समुद्राच्या लाटांबरोबर जीव येत आहेत, समुद्राच्या किनाऱ्यावरती पडतायत, त्यांना प्राणवायू मिळत नाहीये, ते तडफडतायत, मला बघवत नाहीये, म्हणून मी त्यांना हातात धरून परत पाण्यात सोडतोय आणि त्यांना जीवदान देतोय। तर ते जे विचारणारे काका असतात, त्याची व्यक्ती असते, ते असं विचारते की याने काय फरक पडणार आहे, असे अनेक प्राणी आहेत वगैरे वगैरे। तर तो याचं उत्तर जे आहे ते शब्दातून देत नाही तो मुलगा, तो
हातामध्ये एक जीव घेतो आणि टाकून देतो समुद्राच्या पाण्यामध्ये आणि म्हणतो त्याला फरक पडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात आला का, तुमच्या आयुष्यात कोणतीही निसर्गाला पूरक अशी गोष्ट केली तरीही ती तुमची स्वतःची कॉन्ट्रीब्युशन असते. हे लक्षात ठेवायचं. काहीही केलं तरी इथून जाताना एखादी पायाखाली मुंगी येणार असेल तर पाय टाकलात आणि पलीकडे गेलात तरी ती तुमची कॉन्ट्रीब्युशन असते. हे लक्षात ठेवायचं. आता या मुलांच्याच कडे आपण वळूयात. बघा, थोडं निवेदन केलंय. या जगात जन्माला येणारं प्रत्येक मूल हे जन्मतःच निसर्गप्रेमी असतं. ते निसर्गवादी असतं. ते आपोआप निसर्गाची बाजू घेतं. त्याला ही बघ माती, हे बघ झाड, हे सांगावं लागत नाही. एखाद्या ओढाळ वासरासारखं त्याचं मन रानावनाकडे ओढ येत राहतं. पायांना एकदा ओढ्याचं पाणी लागलं की त्याच्या चेहऱ्यावर फूल फुलतं. आईचं बोट सुटलं की ते काळ्या आईचं बोट धरतं. आईचं बोट सुटलं की ते काळ्या आईचं बोट धरतं. पण पुढे केवळ जगण्यासाठी त्याला ही वाट सोडावी लागते. ही वाट सुटली की मातीत खेळणारे त्याचे हात पोट भरण्याच्या कामाला लागतात. पुढे थेट निवृत्तीनंतर किंवा आधेमध्ये प्राणवायूची नळी लावायची वेळ आली की त्याला निसर्गाची कडकडून आठवण होते. निवृत्तीनंतर खिशात भरपूर पैसे असतात, पण तोपर्यंत म्हणजे निवृत्त होईपर्यंत देहबोलीकडे चक्क दुर्लक्ष केल्यामुळे आणि निसर्गाची हाक न ऐकल्यामुळे शरीर साथ देत नाही. हातपाय चालत नाही. दरम्यानच्या काळात त्याच्या वाट्याला जो निसर्ग येतो ना, तो ताटातल्या कोशिंबिरी एवढाच असतो. जग राहती सोडून हे मूल सख्या निसर्गाकडे नेणारी वाट चालत राहिलं. जग राहती सोडून हे मूल सख्या निसर्गाकडे नेणारी वाट चालत राहिलं तर त्याचं अख्खं जगणं म्हणजे आनंदाचं झाड होतं. निसर्ग त्याचा सांभाळ करेल. मुलांना उंबरठा ओलांडू दिला की निसर्ग त्यांचं पालकत्व स्वीकारेल. मुलांची रानावनाकडे नेणारी वाट अडवली नाही तर मुलंच रानावनांचे पालक होतील. एकदा एखादा कंत्राटदार करवती घेऊन झाडं तोडायला आला तर ती झाडांना मिठ्या घालतील. मुलांची निसर्गाकडे नेणारी वाट अडवली की बांबू तोडून तयार केलेल्या कागदावर छापलेल्या आपली नैसर्गिक साधन संपत्ती या धड्यात ती वाचतात. आपल्याला बांबू पासून कागद मिळतो. माणूस हा निसर्गाचा एक घटक आहे हे आपल्याला केव्हा कळतं तर रानोमाळ हिंडणाऱ्या रामोशांच्या, कातकऱ्यांच्या, वारल्यांच्या आणि गोंडांच्या मुलांकडे बघून कळतं. ही मुलं जगण्याचे धडे शाळेत शिकत नाहीत, रानव्यात शिकतात. रानवा हा शब्द विल्डरनेस या इंग्रजी शब्दासाठी वापरला आहे. रानव्यात शिकतात. धावणाऱ्या पाटाला बांध घातल्यासारखं त्यांना हाताला धरून ओढत ओढत शाळेत नेलं जातं. शहरा नगरांमध्ये जाऊन कसं जगायचं हे देखील न शिकवता त्यांची थेट आभाळाखाली जगण्याची कला मारली जाते. ही मुलं शाळेत न जाता मोठी होतात, शहाणी सुरती होतात. मोहाच्या झाडाची फुलं गोळा करतात, झाड तोडत नाहीत. व्याज वापरतात, मुद्दल तसंच ठेवतात. आपले आदिवासी बांधव कुठे राहतात ते एका नकाशावर मांडलं आणि निसर्ग समृद्ध प्रदेश कुठे आहेत हे दुसऱ्या एका नकाशावर मांडलं
आणि दोन्ही नकाशे एकमेकांवर ठेवले ते जवळजवळ तंतोतंत जुळतात. आदिवासींनी किंवा निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या जनजातींनी कधीही निसर्गाचा सरसकट नाश केला नाही. याचा अर्थ दैनंदिन जीवनात ते निसर्गाचा वापर करत नाहीत असं नाही. ते निसर्गाचा वापर करतात म्हणून निसर्ग वाचवतात. निसर्गात राहून निसर्गाच्या वाट्याला जाऊन पैसे मिळत नाहीत असं बऱ्याच पालकांना वाटतं. म्हणून ते आपल्या मुलांना निसर्गपुत्र होण्यापासून वंचित ठेवतात की काय असं वाटतं. आपली शहरं अष्टभाऊंच्या भुजांसारखी वाढत आहेत, पसरत आहेत. शहरं निसर्गाची शत्रू आहेत. गरज आणि वखवख यात फरक आहे. गरज आणि वखवख यात फरक आहे. शहरामध्ये वखवख आहे. वखवख वाढली, हाव वाढली की घाव वाढतात. हाव भागवली गेली तरी चेहऱ्यावर आनंद दिसेलच असं अजिबात नाही. कमरेला सतत पैसे नसले तरी आदिवासी बांधव छान मोकळे हसतात, कारण त्यांना निसर्गाचा स्पर्श झालेला असतो. याचा अर्थ शहरांमध्ये राहणारे लोक निसर्गप्रेमी नसतात किंवा त्यांना निसर्गाच्या संवर्धनाची इच्छा नसते असं नाहीये. पण एकंदरीतच सगळ्या शहरामध्ये राहणाऱ्या या मंडळींची अवस्था एकाच झाडावरती बसलेल्या 100 गरुडांसारखी झालेली आहे. प्रत्येक गरुड स्वतःचा मुलूक प्रस्थापित करण्याची किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर स्वतःची कर्मभूमी शोधण्याची क्षमता बाळगू नये. पण अनेक कारणांमुळे एकही गरुड झाड काही सोडत नाहीये. या गरुडांनी झाड सोडलं तर आपल्याच देशातील निसर्ग संवर्धन यशकथांची व्याप्ती वाढेल. तुम्हाला सगळ्यांना गदी माडगुळकर नाव माहितीये. अण्णांनी किती सुंदर सुंदर कविता लिहिल्या आहेत. त्यातली त्यांची निसर्गाच्या जास्त जवळ जाणारी कविता देखील तुम्हाला माहिती आहे. बिनविंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू, बघू बंगला त्या मुंग्यांचा सूर, ऐकूया या भुंग्याचा फुला फुलाचे रंग दाखवित उडते फुल पाखरू, कसा जोंधळा राणी रुजतो उंदीर मामा कोठे निजतो, खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊ ही खरू, बिनविंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु. या अण्णांना असं सांगितलं गेलं होतं की तुम्ही हे अक्षर वापरून कविता लिहून दाखवा, अवघड आहे खूप. मग त्यांनी लिहिलं घन निळा लढी वाळा झुलवू नको हिंदोळा. तसं किरण पुरंदरे यांना एकाने सांगितलं हे अक्षर वापरून कविता लिहून दाखवा. लिहिली. ऐकायचे. कवितेचं नाव आहे जंगलची वाट. कोणीतरी गंमत म्हणून मोजा किती वेळा आहे. जंगलची वाट आपण आणलाय का तो डबा वाजवायला? आहे ना. थोड्या वेळानी म्हणजे 2 मिनिटामध्ये घेतो. जंगलची वाट पहिल्यांदा कविता वाचून दाखवतो, कशी वाटते ते सांगा. ठीक आहे. जंगलची वाट काय थाटमाट, जंगलची वाट काय थाटमाट, फुलं वेलींची कणात आला वसंत भरात. जंगलची वाट 7 बायांचा गोंगाट, 7 बाया म्हणजे 7 भाई. जंगलची वाट 7 बायांचा गोंगाट, वटवट्यांचा कोंकाट, वळी जागल्याचा राट. जागल्या नावाचा किडा असतो, त्याला इंग्लिश मध्ये सिकाडा म्हणतात. तर या सिकाड्याची गंमत पटकन सांगून टाकतो. या सिकाड्यामध्ये फक्त नरच आवाज करतात, माद्या आवाज काढत नाही. याच्यावर इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे, हॅपी द सिकाडाज लाईव्स दे हॅव व्हॉइसलेस वाईव्स. पंढरीनाथ महाराज की जय. जागल्या कीटक असतो सुखी, कारण त्याची बायको असते उल्हास मुकी. हा तो जागल्या.
जंगलची वाट 7 बायांचा गोंगाट वट्यांचा कोंकाट वळी जागल्याचा घाट. जंगलची वाट निळ्या आभाळाचा घाट. जंगलची वाट निळ्या आभाळाचा घाट राती चांदण्यांचा पाट दिसे किती आरभाट. आपण सगळेजण पुण्यात बसल्यासारखं मला वाटतंय मध्ये मध्ये वा वा छान छान. जंगलची वाट डोले गवताची पात घो घो वारा होई भाट झाली हिरवी हिरवी लाट. जंगलची वाट 7 मोडीचा हो घाट. जंगलची वाट 7 मोडीचा हो घाट झाड झाडोरा अफाट म्हणजे वाघाशीच गाठ. जंगलची वाट वनमयुराचा थाट. जंगलची वाट वनमयुराचा थाट बिबट्याची पाय वाट भड्या पळे धूम तकाट. भड्या म्हणजे वानराचा नेता. जंगलची वाट वर पाऊस धोंधाट दुई पसरे कोंदाट माझी हरवली वाट माझी हरवली वाट. आता आपण जरा एक हे छोटस वाजवत हा मी हे वाजवणार आहे गंमत म्हणून. चालेल ना या कट्ट्यावरती अशा गोष्टी केल्या तरी चालतं ना. बघा ऐकू येते काय वर ठेवायला लागेल किंवा कोणीतरी माईक धरता येईल काय 2 मिनिटासाठी. तो अमर थोडं याच्या जवळ 1-2 मिनिटासाठी फक्त. सॉरी हळवा असा. ओके ऐकू येते का बघा. तुम्ही टाळ्या वेळा वाजवा ना बिंदास काय हरकत नाही. फक्त इतक्या मोठ्यानं नका वाजू म्हणजे रिदम धरा. टाळ्या म्हणजे त्या अर्थी टाळ्या नाही माझ्या कौतुकाच्या नाही. ताल धरा. ताल ताल धरताना हळू आवाजात म्हणजे जरा कमी आवाजात टाळी. हा जंगलची वाट जंगलची वाट काय थाट बाट फुलवेलींची कणात आला वसंत भरात. जंगलची वाट 7 बायांचा गोंगाट वट्यांचा कोंकाट वळी जागल्याचा राट. जंगलची वाट जंगलची वाट निळ्या आभाळाचा घाट राती चांदण्यांचा पाट दिसे किती आरभाट. जंगलची वाट जंगलची वाट डोले गवताची पात घोघो वारा होई भाट झाली हिरवी हिरवी लाट. जंगलची वाट 7 मोडीचा हो घाट झाड झाडोरा अफाट म्हणजे वाघाशीच गाठ. जंगलची वाट वन मयुराचा थाट बिबट्याची पाय वाट गाड्या पळे धूम तकाट. जंगलची वाट वर पाऊस धोंडाट धुई पसरे कोंडाट माझी हरवली वाट माझी हरवली माझी हरवली वाट माझी हरवली. हा डबा देणाऱ्यांचे पण आभार. काही नाहीये डब्यात. आणि अमर धन्यवाद. आपण पुढे जाऊयात. हो आता आपण काही अनुभव ऐकूया. त्या अनुभवासाठी मी इकडे येणार आहे. ऐकू येत आहे येत आहे. तुम्हाला अस्वल हा प्राणी माहितीये का हो? अस्वलाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? बेअर. लोक कन्व्हिनियंटली स्लॉथ बिअर म्हणतात. स्लॉथ बेअर येते. मला हा प्राणी फार आवडतो. मी दुर्गाताई भागवतांचं अत्यंत विद्वत्तापूर्ण भाषेत लिहिलेलं अस्वल हे पुस्तक वाचलंय. त्या अस्वलाची गोष्ट ऐकूया. 2 मिनिटं पाणी पितो. मी येडा 450 दिवस एका जंगलात राहिलो. 450 दिवस. आणि त्या जंगलामध्ये जेव्हा मी फिरत होतो
तर माझ्याबरोबर माझा एक मित्र होता, त्याचं नाव होतं रूपचंद तुळशीराम भलावी. आणि आम्ही दोघं जण हिंडायला जायचो, सायकलवरनं, कधी चालत. मी फक्त 1600 किलोमीटर सायकलिंग केलं, 1500 किलोमीटर पायी फिरलो एका कॅलेंडर इयरमध्ये. आणि ज्या जंगलामध्ये मी राहिलो ते जंगल अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही सकाळी बाहेर पडलो, आमच्या आपापच थोडंसं अंतर राहिलं आणि मी आपल्या दुर्बिणीतून पक्षी बघतोय. आम्हाला एक श्यामा नावाचा एक सुंदर पक्षी दिसत होता. त्याच्या आधी एका आयोराने मला गुंतवून ठेवलं. आयोरा म्हणजे सुभग नावाचा पक्षी. तो शीळ घालत होता. मग आमची जुगलबंदी. पंढरीनाथ महाराज की. आमची जुगलबंदी. मग नंतर तो श्यामा पक्षी. असं करता करता आमच्यात अंतर पडलं आणि तो मागे वळून मला काहीतरी सारखं सांगत होता, पण त्याच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. अशी अवस्था. तो मागे वळत होता, किरण दादा, किरण दादा, किरण दादा, किरण दादा. एवढंच फक्त मला हलका हलका ऐकू येत होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याला मला काहीतरी सांगायचंय. म्हणून तो थोडासा पुढे गेल्यावरती मी पटकन माझी गाडी, सायकल म्हणजे, लवकर पुढे नेईन त्याच्याजवळ जाऊन थांबलो. मी म्हटलं काय? तर आपल्याकडे काय म्हणतो ना, पण तिकडे म्हणतात कोटी. कोटी म्हणजे कुठे? कोटी. तो म्हणला की का किरण दादा डावीकडे बघ, डावीकडे बघ. मी बघितलं डावीकडे, तर एक खूप मोठी बांबूची रांज होती. किती सुंदर शब्द आहे ना, बांबूची रांज. आपण बेट हा शब्द वापरतो, तिकडे रांज हा शब्द वापरतात. बांबूची डहाळी हा शब्द वापरलात आपण, तिकडे म्हणतात बांबूचा झुमका. हा 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 हा, बांबूचा झुमका. हा, तर बांबूच्या शेजारी काहीतरी काळं दिसत होतं. तर ते त्याला समजलं होतं ते काय आहे. तर ते खूप मोठं अस्वल होतं आणि ते आम्हाला दिसत होतं डोळ्यांना. पण त्या अस्वलाचं ध्रुव आहे ना, ते एवढं मोठं दिसत होतं, बाकी काहीच दिसत नव्हतं. तर त्या अस्वलाने काय केलं होतं, तिथे एक उधईचं वारूळ होतं. उधई म्हणजे टर्माईट. उधई म्हणजे मुंगी नाही, उधई म्हणजे उधई. तर तिने ते पोखरलं होतं आणि पोखरत ती निम्म्यापेक्षा जास्त आतमध्ये गेलेली होती. त्यामुळे मग ती स्वतः उधई खात होती आणि तिला मागचं काही दिसत नव्हतं. आम्ही मागे उभे होतो आणि ती त्याच्यामध्ये गुंग झालेली होती आणि याचं लक्ष दिलेलं होतं. आणि त्याच्यात ती माती उधळत होती, सगळी अशी माती दिसत होती उडताना. आणि त्यात थोडासा वारा देखील सुटलेला होता. हे सगळं आम्ही दोघं जण बघतोय. तेवढ्यात त्या अस्वलीला काहीतरी शंका आली. तिने तिचं ते उकळणं थांबवलं. तिने मागे वळून बघितलं आमच्याकडे, असं मान वरती करून. आणि असे तिचे जे ओठ असतात की नाही, ते हिरडीला जोडलेले नसतात. त्यामुळे अस्वलाच्या जर का कोणी मुस्काडीत मारली तर असं काहीतरी होईल. आपले ओठ हिरडीला जोडलेले असतात. कन्फर्म करा जोडलेले आहेत ना, आहेत. तर त्याचं जे रबरी असतं, असं स्नाऊट जे असतं, असं सारखं हलत असतं, लब 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 लब. तर त्यांनी तो ओढत होता त्या उधई आणि त्याला आमचा वास आला. ते थांबलो आणि त्याच्यानंतर त्या अस्वलाने खूप विचित्र आवाज काढला आणि तो आवाज अजून माझ्या कानामध्ये आहे. त्या अस्वलाने एक आवाज काढला, हा आवाज काढल्यानंतर बाजूला कुठेतरी बसलेली अस्वलाची छोट्या आकाराची 2 पिल्लं धावत धावत तिच्याकडे आली. आईच्या पाठीवरती टुणकन उडी मारून बसली. आईच्या पाठीवरचे लांबडे केस गच्चम हातामध्ये धरले आणि अखिल नागझिरा बेअर एक्सप्रेस पळत निघाली. काय मजा आली तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर मी असं गंमत म्हणून सारखी कल्पना करत होतो की त्या दोन्ही पिल्लांनी मिळून फक्त एवढं जरी उच्चारलं असतं तर कसं झालं असतं. आणि ती अस्वली आणि तिची 2 पिल्लं ही आम्हाला अशी डाव्या बाजूनी वळत 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 गेली. आणि मग नंतर मुख्य रस्ता क्रॉस केला मातीचा आणि एका डोंगराच्या दिशेने गेली. तिच्या चालण्यामुळे होणाऱ्या पाचोळ्याचा आवाज मला ऐकू येत होता. छक 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 असा येत होता आवाज ऐकू. मग गंमत बघा, नंतर ती थोडीशी वरती गेली आणि एका ठिकाणी थांबली आणि तिने चक्क असं मागे वळून बघितलं आमच्याकडे, दोघांच्याकडे. काही वेळ थांबली, तिने मागे वळून बघितलं
आणि मग नंतर मात्र तिच्या पिल्लांना घेऊन ती हळूहळू डोंगरावरनं नाहीशी झाली. अस्वलाची नजर अधू असते, अस्वलाची नजर अधू असते. तर ही एक स्टोरी झाली. आता आणखीन एक स्टोरी आहे, एका रानडुकराची स्टोरी ऐकायची का तुम्हाला? रानडुक्कर म्हणजे वाईल्ड बोअर. माझे एक मित्र आहेत डॉक्टर कृष्णमेघ कुंटे, ते लेपी डॉक्टरिस्ट आहेत, म्हणजे फुलपाखरांचे तज्ज्ञ आहेत. तर त्यांना भेटायला म्हणून आम्ही मधुमलाईच्या जंगलात गेलो होतो. ते त्या दिवशी भेटले नाहीत म्हणून मग त्यांचा एक मित्र होता कुलुमारी असं त्याचं नाव. मधुमलाई म्हणजे दक्षिण भारत, तुम्हाला माहिती आहे. त्याच्याबरोबर जंगलात जायचं असं ठरलं. आम्ही दोघं जण निघालो. मी शॉर्ट्स घातलेल्या होत्या, पायात शूज होते, कारण त्या जंगलात लिचेस आहेत असं कळलं होतं. टिक्स तर होत्याच. टिक्स म्हणजे गोचिडी, लीच म्हणजे जळू. तर त्या दोघांचा सामना करायचा होता म्हणून आम्ही थोडंसं मोकळ्या वाटेने असे निघालो पुढे. आणि तो एका फक्त लुंगीवरती होता, पायात काही नाही. आणि आम्ही निघाल्यावरती एका तळ्याच्या काठावरती आलो. त्या तळ्याच्या काठावरती काही ठिकाणी व्हेजिटेशन होतं, काही ठिकाणी गवत होतं, काही बांबूच्या रांजा उगवल्या होत्या. नाहीतर मग उन्हाळा असल्यामुळे तळ्याचा काठ हा आत गेला होता, आतमध्ये गेला होता. ते तळ इतकं शांत होतं की मी त्या दिवशी डायरीमध्ये लिहिलं की या तळ्याच्या काठावर शांतता सुद्धा निवारा शोधत येत असेल. इतकं शांत, कशाचाच आवाज नाही हो, कशाचाच आवाज नाही. तर आम्ही थोडे पुढे गेलो. कशासाठी? तर तळ्याच्या काठावरती कोणते कोणते प्राणी येऊन गेले हे बघण्यासाठी. म्हणून आम्ही थांबलो तिथे आणि बघितलं तर एक बिबट्या येऊन गेल्याचं लगेच कळलं. त्याचा जो ठसा असतो तो वेगळा दिसतो. डुकरांचे ठसे दिसले, कारण डुकरांचे ठसे खोल उमटतात. आणि सांबरं मोठ्या आकाराचा ठसा होता. गवे येऊन गेले, पाणी पिऊन गेले असं कळत होतं. तर जो तळ्याचा काठ आहे ना, तो वेगवेगळ्या प्राण्यांची ओळखपत्र दाखवत होता आम्हाला. आम्ही ते बघत होतो. आणि मग आमचं ते बघणं झाल्यावरती परत आम्ही मागे फिरलो आणि मग त्याला काहीतरी आवाज ऐकू आला. तर दरम्यान मला एका वठलेल्या झाडाच्या शेंड्यावरती रुफस बेलीड ईगल दिसला आणि म्हणून मग मी तो बघत बसलो होतो. तर तेवढ्यात तो कालन आहे ना, तो माझ्याशी ज्या पट्टीमध्ये बोलत होता ना तोपर्यंत, ती पट्टी कोणती होती तर त्याला काही ते इंग्रजी झेपत नव्हतं, हिंदी मराठीचा काही संबंधच नाही. अर्धवट हिंदीमध्ये तो काहीतरी माझ्याशी बोलत होता. तो काय दक्षिण भारतीय असल्यामुळे त्याच्या भाषेत मला सांगण्याचा प्रयत्न करत होता. मला काही कळत नव्हतं. फक्त आम्हाला एकमेकांशी आता मागे ये की तुम्हाला ओढायचा, तर ते एवढंच कळत होतं. अशी भाषा कळत होती, देहबोली कळत होती. तर तो मात्र जोरात ओरडला. तो काय ओरडला हे माझ्या लक्षात नाहीये, पण तो साधारणपणे या एवढंच ओरडला. आणि मी टाण करून त्याच्या शेजारी होतो तरी, कारण मोठा आवाज झाला आणि त्याने माझा हात एकदम जोरात मागे खेचला. काय झालं असेल? ज्या बांबूच्या रांजीपासून 25 फुटांवरती आम्ही उभे होतो, त्या बांबूच्या रांजीच्या मागच्या बाजूला लपून पाणी पिणारं एक रानडुक्कर पाणी संपून जंगलाकडे निघालेलं होतं आणि आम्ही त्याच्या वाटेत होतो. आणि ते आलं सरळ डायरेक्ट अंगावरती आणि त्यांनी मला बाजूला खिचलं तर साटकन एकदम ते निघून गेलं. झोप एखादा वाऱ्याचा जोरात निघून जावा तसा. तर रानडुकराला वळता येत नाही ना, असं वळता येत नाही. म्हणून तर रानडुकरांनी मराठीला एक शब्द दिलाय, डुक्कर मुसंडी. मराठीला शब्द दिला, डुकरांनी शब्द दिला मराठीला, डुक्कर मुसंडी. सरळ रेषेत येतं. बघा, तुम्ही कल्पना करा तुमच्या दिशेने एक डुक्कर येणार आहे. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त एवढंच करायचंय, फक्त एवढंच करायचंय, बाजूला व्हायचंय पटकन. आणि त्याच्यानंतर त्या डुकरांनी मागे वळून न बघता त्याची अशी एवढी एवढीची शेपटी अशी हलत होती आणि ते लांब नंतर निघून गेलं एकदम. आणि मग नंतर मग मी कुलुमारीला काय जे बोलायचं ते बोललो. म्हटलं तू मला वेळेत सांगितलं सगळं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, मंडळ आपला आभारी आहे. आणि मग नंतर आम्ही शांतपणे घरी आलो. आमच्या गावात घडलेली गोष्ट आहे हो, परवा म्हणजे अगदी फार दिवस नाही झाले. आमच्याकडे ना तेंदूपत्ता येतो. तेंदूपत्ता ऐकलाय सगळ्यांनी? त्याच्यावर विडी वळतात. तो तेंदूपत्ता काय माहितीये का? तेंदूच्या झाडाची पानं आणि मोहाची फुलं
यांचा दोघांचाही शेवट हा व्यसनांमध्ये होतो. दोघांचाही शेवट व्यसनांमध्ये होतो. तर तेंदूपत्ता संकलनासाठी आता अवघ्या काही दिवसांनी लोक बाहेर पडतील आणि मग तेंदूची कोवळी कोवळी पानं जी असतात ती तोडली जातात. तर आमच्या गावातल्या बाया काय करतात, त्यांनी जे काही लुगडं घातलेलं असतं ना त्याचा इथे कसं मोठा ओचा करतात तयार, आणि किती तुम्ही पिशवीत भरणार ना, म्हणून मग पान तोडायचं आणि ते ओच्यात टाकायचं. पान तोडायचं तर त्यांची ऍक्शन कशी असते मी दाखवतो. ते खाली वागतात आणि असं तोडतात, असं तोडतात. आजूबाजूला फारसं लक्ष नसतं असं इकडे तिकडे. अशा पद्धतीने एका महिलेकडे चांगला असा मोठा असा बोंगा दिसावा तशी पानं गोळा झालेली होती. तर तिचं अजिबात लक्ष नव्हतं कुठेही काही. तिच्यापासून काही अंतरावरती त्याच गावातल्या काही महिला अशाच पद्धतीने पानं गोळा करत होत्या. त्या एकमेकींशी मध्ये मध्ये बोलत होत्या की काय तुझं कसं काय चाललंय संगी, तुझं काय चाललंय, असं ओरडतात तिकडे खूप जास्त. म्हणजे आता समजा मला उल्हास लाट मारायची आहे ना तर ए उल्हास असं नाही, ए उल्हास. तो श्री करायचा शेवट. तो शेवट श्री केला की पटकन ऐकण्याचं लक्ष जातं. बघा तुम्ही, बरोबर आहे की नाही. इथे कोणी भाषा तज्ञ बसलेले असतील तर त्यांनी जरूर याचा विचार करावा. शेवट श्री केला की आपला कान देऊन ऐकावंच लागतं. ठीक आहे. तर तसं ते त्यांचं एकमेकांमध्ये बोलणं चाललेलं होतं. या सगळ्या भानगडीमध्ये त्या तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या बाईच्या टांगेतून एक डुक्कर केव्हा घुसलं आणि ती डुकरावर केव्हा बसली आणि ती डुक्कर एक्सप्रेस 350च्या स्पीडने केव्हा निघाली, ती पुढे कुठे दाराला अडकली आणि ही बाई कशी खाली पडली ते तिला ती खाली पडल्यानंतरच कळलं. काय झालं सांगू, काय झालं सांगू. ती अशी पानं गोळा करत होती तर तिच्या टांगेमध्ये डुक्कर घुसलं मागच्या बाजूने. मी तुम्हाला सांगितलं डुक्कर मुसंडी, त्याला काही झेपत नाही, त्याला काही कळत नाही, एडपट आहे जनावर थोडस. तर ते तिच्या पायांमध्ये घुसलं. तो पायांमध्ये घुसल्यानंतर तिला जाड लागलं तर तिने असं आवळलं हे, त्यामुळे मांडच बसली डुकरावर आपल्या भाषेमध्ये. आणि मग नंतर ती धड 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 पुढे निघालं ते डुक्कर. तशी ती आगा बाया ती ओरडायला लागली जोरात. बाकीच्या बाया बघायला लागल्या काय. हे सगळं कळायच्या आधी ते डुक्कर एका चढणीवरती गेलं आणि ती आपोआपच कलरल्यासारखी झाली ती म्हातारी आणि ती खाली पडली. हे घडू शकतं, हे घडलंय. असा हा प्राणी आहे रानडुक्कर. तुम्हाला एक गंमत सांगतो. अस्वलांचे हल्ले हे महिलांवरती कधीच होत नाहीत, फक्त पुरुषांवरती होतात. कारण पुरुष जे असतात ते लपट छपट चोरी करायच्या इराद्याने जंगलात घुसतात, हो की नाही. ते कधीही असे मुंबईच्या चौपाटीवरती फिरल्यासारखे जंगलात आवाज करत फिरत नाही. तर त्यांना काहीतरी आणायचं असतं त्यामुळे ते लपट छपट करतात. त्यामुळे अस्वलाला कळतच नाही जवळ येईपर्यंत की माणूस जवळ आलाय, म्हणजे पुरुष जवळ आलाय, आणि त्याच्यावरती अटॅक होतो वगैरे. तर या महिलांवरती काय अटॅक होत नाही, तर घरातून पाऊल बाहेर टाकल्यापासून घरी परत येईपर्यंत तोंडाचा लाऊडस्पीकर सतत सुरू असतो. अगं मी तुला म्हणलं होतं ना माझी सासू लय बागाची आहे, ते ऐकत नाही, माझं लय वेळा करावं लागतं, हे जे सुरू होतं सासूच्या शिव्या. त्यामुळे काय होतं, वांद्राला आधीच इंटिमेशन मिळतं की बाया येत आहेत, बाप रे बाया येत आहेत. त्यामुळे ते पटकन बाजूला होतो आणि मग त्या आवाजामुळे ते डिटरंट असतो. आवाज जंगलात खूप मोठा वाटतो तो आवाज, आणि मग त्या अस्वल आपोआप बाजूला होतं. तर असं हे अस्वल आहे. मी खूप वेगळा मराठी शब्द वापरणार आहे. तो मराठीत आहे की नाही मला माहिती नाहीये. मला असं वाटतं तो वापरायला हरकत नाही बरं का. स्मिताताई, ऍट द रिसिव्हिंग एंड म्हणजे मराठीत काय म्हणता येईल? ऍट द रिसिव्हिंग एंड. मी एक शब्द कॉइन करण्याचा प्रयत्न केला आहे, अंतप्राप्त आहे.
हा अंत प्राप्त आहे. निसर्ग ऐकताय ना सगळेजण, निसर्ग अंत प्राप्त आहे. स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टीनं तो माणसाच्या समोर एक प्रकारे असहाय्य आहे. आपण गवताच्या पातीवर चूल टाकली तरी तिची पाती डोलतात आणि वाऱ्याची झुळूक आली तरी डोलतात. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे म्हणून निसर्गाप्रती आपली जबाबदारी खरं तर वाढली आहे. निसर्गातल्या संवेदनांची जाणीव झाली की त्याच्या संवर्धनाच्या वाटा मुद्दाम शोधाव्या लागत नाही. बघा त्या आपोआप सापडतात. निसर्गाच्या संवेदना जाणणारा माणूस पदपथावर पडलेली प्राजक्ताची फुलं चुकवत चुकवत चालतो. किड्या मकोड्यांना पक्ष्यांना खाद्य मिळतं म्हणून परागकण किंवा मकरंद असलेली जास्वंदीची फुलं देवपूजेला वापरत नाही. निसर्गातील संवेदनांची जाणीव व्हावी म्हणून त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. त्याच्यावर वेड असल्यासारखं प्रेम असावं लागतं. माणूस म्हणून आपण कसंही वागलो तरी निसर्ग कधीही शिक्षा करत नाही किंवा आपल्या पाठीवर कौतुकाची थापही मारत नाही. निसर्ग फक्त परिणाम दाखवतो. बघा पटतंय का? निसर्गात काहीही वाया जात नाही. मान्य? त्या झाडाची पानं खाली पडली त्याची माती होणार आहे, म्हणजे माती व्हायची संधी उपलब्ध करून दिली तर अर्थात. निसर्गात काहीही वाया जात नाही. सुमारे 900 किलो वजनाचा गवा किंवा रानहल्या जर मृत्युमुखी पडला तर निसर्गातील सफाई कर्मी आघाडी उघडतात. कोण कोण असतात सफाई कर्मी? टकाचोर पक्षी, डोमकावळा, गिधाड हे पक्षी, मुंगूस, कोल्हा, तरस, अस्वल, रानकुत्री आणि कधी कधी एखादा बिबट्या किंवा भुकेला वाघ हा देखील आपला वाटा उचलतो. सुमारे महिनाभराच्या काळात तिथे जवळजवळ काहीही शिल्लक राहत नाही. ही व्यवस्था कमालीची चोख आहे. गेली लाखो वर्ष बिनबोभाटपणे सुरू आहे. हो हा व्यवस्था आहे. आपलं अन्न निसर्गातून येतं. मान्य? आपलं अन्न निसर्गातून येतं. ताटात वाढून घेतलेलं किंवा आपल्याच ताटात आपल्याच अनुमतीनं कोणीतरी ताटात वाढलेलं अन्न आपण सगळं खाऊन संपवतो का? हा प्रश्न स्वतःला एकदा विचारावा. लग्न समारंभात आपलं जेवण झालं की ताटं ठेवण्यासाठी जे घंगाळ वापरतात ना त्यात जरा डोकावून बघा. अति भोजने रोग येतो घराला, अन्न त्यागता कष्ट होती जीवाला. फुका सांग अन्नास का नास व्हावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आपण जर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांशी एकरूप झालो, त्यांच्याशी मैत्री केली तर आपल्या उपजत जाणीवांना, इन्स्टिंक्ट, उपजत जाणीव, आपल्याकडे इन्स्टिंक्ट आहे ना. पक्ष्यांकडे पण इन्स्टिंक्ट आहे, माणसाकडे इन्स्टिंक्ट आहे, प्राण्यांकडे इन्स्टिंक्ट आहे. आपल्या उपजत जाणीवांना, सहज प्रेरणांना चांगली धार येते. आपल्याला भूक लागली की काहीतरी खावंसं वाटतं. जे खावंसं वाटतं ते खाल्लं तर अंगी लागतं. तुम्ही एकदा आमच्याकडे या जंगलामध्ये राहिला हा, आणि कदाचित तुमचं चांगलं ट्युनिंग झालं ना तिथल्या सगळ्या गोष्टींशी, की मग तुम्हीच म्हणाल की आता मला अमुक अमुक खावंसं वाटतंय. तो इन्स्टिंक्ट आहे तुमचा. आपण हॉटेलमध्ये गेल्यावरती इतर काय खातात ते पहिल्यांदा बघतो. मग जी आपल्याला रंगीबेरंगी आणि अशी भरलेली डिश असेल ते. तुम्हाला काय हवंय? तुमचा इन्स्टिंक्ट आहे. तुम्हाला तुमचा इन्स्टिंक्ट सांगतो. आदिवासींना सांगतो त्यांचा इन्स्टिंक्ट, त्यांची उपजत जाणीव त्यांना सांगते की आज मला ससा पाहिजे खायला. ही त्यांची उपजत जाणीव आहे. तर याबाबत मला असं सांगायचं की आपण जर निसर्गाशी खऱ्या अर्थी एकरूप झालो तर काय खायचं हे सुद्धा आपला आतला आवाज सांगतो. आपली निवड नैसर्गिक निवड बनते. निसर्गाशी एकरूपता साधली की दैनंदिन व्यवहारातील गोष्टी सुद्धा आपोआप वेळेत घडतात. अशा वेळेला कृत्रिम गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही आणि दिशांचंही तसंच होतं. अशी एकरूपता, अशी तल्लीनता
निसर्गाच्या सहवासामुळे येते. पुढचं पण खूप महत्वाचं आहे. आपण सगळेजण भात खातो. भात खाणाऱ्या प्रत्येक माणसानं भाताच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचे चिखल्यांनी भरलेले पाय मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे. डोळ्यात पाणी नाही आलं तर मला सांगा, कधी कधी असं वाटतं की या शेतकऱ्याच्या पायांचा जवळून फोटो काढून तो चांगला मोठा करून प्रत्येक स्वयंपाकघरात लावला पाहिजे. आपण जर अन्न वाया घालवत असलो तर स्वतःला निसर्गप्रेमी म्हणून घेऊ नये. आपण अन्नाचं संवर्धन करू शकत नसलो तर कशाचं संवर्धन करणार? आपल्या मनात आपल्या कृषी वलांच्या प्रती, निसर्गाच्या प्रती कणभर जरी आदर असता तरी आपण अन्न वाया घालवलं नसतं. आपण पैसे देऊन अन्न विकत घेतो म्हणून ते वाया घालवतो. बघा पटतंय का? आपण पैसे देऊन अन्न विकत घेतो म्हणून ते वाया घालवतो. आपण जर स्वतः कष्ट करून शेतात राबून भात पिकवला तर त्याची खरी किंमत आपल्याला कळते. पैसे मोजले की सगळं मिळतं. पैसे मोजले की सगळं मिळतं. ही वृत्ती निसर्गाला मारक आहे. ही वृत्ती निसर्गाला मारक आहे. तुम्ही कधी पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाचं निरीक्षण केलंय का? कोणी कोणी केलंय? हात वरती करा. पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाचं निरीक्षण केलंय? त्याला पेरू किंवा मिरची दिली तर ती खात असताना त्याच्या चोचीतून ताणतं बघा खाली, हो की नाही? आणि कारण त्याच्या चोचीचा आकारच असा आणि असा वाकडा इकडून इकडून तिकडून पडणार खाली. म्हणून पिंजऱ्याच्या पत्र्यावरती पेरूचा भुगा किंवा मिरचीचे लहान लहान तुकडे आणि बिया पडलेल्या दिसतात. रानातला पोपट जो असतो की नाही, रानातला पोपट तो जारूल किंवा बोंडारा या झाडाची फळं खाताना देखील असंच खाली सांडतं बघा. अशा वेळी रानभाई पक्ष्यांचा थवा किंवा 3 पट्ट्यांची खार हे सगळं फस्त करून टाकतात. उरलं सुरलं मुंग्या नेतात. शेवटच्या कणापर्यंत वापर केला जातो. आपण पोपटाला पिंजऱ्यात ठेवतो म्हणून शिल्लक अन्नाचे निसर्गातले वाटेकरी त्यांचा वाटा उचलू शकत नाही. समजलं ना? मुळात कोणत्याही पक्षाला किंवा प्राण्याला बंदिवान करणं हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. मुळात कोणत्याही पक्षाला किंवा प्राण्याला खायला घालणं हे निसर्गाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. माणूस हा देखील निसर्गाचाच भाग आहे, तरी सुद्धा आपण निसर्गाच्या विरुद्ध वागतो. जंगलाच्या सभोवताली जे पोपट असतात की नाही, त्यापैकी काही पोपट गावातले लोक पिंजऱ्यांमध्ये ठेवतात. जंगलातले रानटी पोपट जे असतात ते हवेतून इकडे तिकडे जातात, रानवारा पितात, खार माती खातात, झाडांची फळं खातात. पळस, पांगारा, सावरी, धायटीच्या फुलांमधल्या मधुरसाला मांसल जिव्हा लावतात. त्यांच्या पाकळ्या खुडतात. असाणा, सालई, सीताफळ यांच्या कळ्या, फुलं, मोहोर, रुसोडी, सावा या गवतांच्या बिया, देवधनाच्या बिया खातात. ओढ्याचं, ओहळांचं, तळ्याचं पाणी पितात. झाडांच्या पोखरींमध्ये गोदा करतात. नाग, धामणी, घोरपडी, घुबडांशी सामना करतात. कधी कधी आपल्या कर्कश आवाजांनी रान दणाणून सोडतात, तर कधी लाडीक आवाजांची मोरपिस अंगावरून फिरवतात. दिवस बुडाला की मोठाले थवे करतात आणि रातथाऱ्यांच्या दिशेनं भरारतात. रातथारा रैन बसेरा, हिंदी रैन बसेरा, रुस्ट. त्यांचे चित्कार संध्याकाळच्या आकाशामध्ये भरून राहतात. पराधीन असलेले जे लोखंडी पिंजऱ्यांमधले पोपट आहेत ते जन्मठेपेची शिक्षा भोगत असतात. ते मलूल दिसतात. त्यांची पिस एकसारखी झडत असतात. त्यांना नाना प्रकारचे रोग होतात. ऐकू येत आहे? असे हात करा बरं, असे हात करा. ठीक आहे? कानाच्या मागे लावा आणि आपल्याला कान मोठे, कान एक्सटेंडेड इयर्स असल्यासारखे आहेत असं हाताच्या बोटामध्ये गॅप नाही टाकायचे असं. आणि ऐका आता. हा,
म्हणला रे बाळ्या? काय बाळ्या काय म्हणला? ठीक आहे बघा ना इकडे ऐकून ठेवावं म्हणून. तर पोपटांबद्दल आपण बोलत होतो. तर असे ते पिंजऱ्यातले पोपट असतात आणि 4 शब्द बोलून भाताच्या बदल्यात त्याने आपल्याला रिझवावं अशी आपली अपेक्षा असते. मला असं वाटतं की या डाळ भाताच्या मोबदल्यात पोपट्याने 4 शब्द बोलले तर लोकांना वाटतं आपलं घर भरलंय. लोकांना वाटतं आपलं घर भरलंय. एक घर भरतं, एक रिकाम होतं. लहान मुलांच्या मनामध्ये पक्ष्यांना प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवण्याचा जो प्रकार पृथ्वी तलावावरती माणूस करत असतो त्याच्या विरोधात मत निर्माण केलं पाहिजे. लहान मुलांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार आणि चीड निर्माण केली पाहिजे. ठीक आहे, आपण पटकन पुढे जाऊया. आपण जरा थोडस निसर्ग संवर्धनाकडे वळूयात. मी आणि माझी पत्नी सौ अनघा महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये पिटेझरी या रानातल्या गावात राहतो. गावात प्रधानमंत्री आवास योजना आली आहे. लोकांनी स्वतःच्या हातांनी बांधलेली जुनी मातीची आणि कौलारू घरं पाडली जात आहेत. चौकोनी ठोकळ्यासारखी घरं उभारली जात आहेत. एका घराच्या दारामध्ये बरेच दिवस वाळू पडलेली होती. मग एक दिवस काम सुरू झालं. वाळूचा ढीग उपसायला सुरुवात झाली. वाळू उपसताना 2 उकर बेडूक सापडले. उकर बेडूक म्हणजे बरोईंग फ्रॉग्स. उकर बेडूक सापडले. आमची सख्खी शेजारी सौ चंद्रकला रूपचंद भलावी हिने मला मोठ्यांदा हाक मारली. मी धावत पळत जवळ जाऊन ते बेडूक ताब्यात घेतले आणि त्यांच्यासाठी एक शयनगृह तयार केलं. शयनगृह म्हणजे वाळूचा ढीग. उन्हाळ्यामध्ये हे बेडूक जमिनीखाली झोप घेतात. या झोपेला ग्रीष्म सुषुप्ती म्हणतात. 2 श आहेत अर्धे. ग्रीष्म सुषुप्ती म्हणा बरं कोणीतरी. ग्रीष्म सुषुप्ती नाही, गंमत केली. ग्रीष्म सुषुप्ती असं म्हणतात. सध्या दोन्ही बेडूक छान मस्त गाढ झोपलेले आहेत आणि त्यांची चयापचय क्रिया ही मंदावलेली आहे. मी या बेडकातल्या जोडीच्या नराचं नाव ठेवलं मंदार आणि मादीचं नाव ठेवलंय मंदा. मंदा आणि मंदार ही झाली बेडकाची गोष्ट. आता आमच्या गावातले लोक असेच पतंगांच्या आळ्या, डालकीटक, सरडे, सापसुरळ्या, पक्षी, प्राणी वाचवत आहेत. याचा अर्थ घरादारामध्ये अंगणा परसामध्ये आले तरी त्यांना मारत नाही. हा बदल कसा घडला असेल? मी अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की हा बदल आमच्यामुळे घडला. आम्ही शहरातील सुखाच्या कोशातून बाहेर पडलो म्हणून हा बदल घडला. पहिल्यांदा आम्ही आमच्यात बदल केला म्हणून लोकांमध्ये बदल होऊ शकला. माणूस बदलला तरच निसर्गात बदल होईल. मान्य? माणूस बदलला तरच निसर्गात बदल होईल. बदल होईल म्हणजे निसर्ग संवर्धन होईल. आम्हाला सतत माणसं हवी असतात. आम्ही सतत माणसांना सोबत घेऊन काम करत असतो. आम्हाला ते आवडतं. मला सुरुवातीला आमच्या घराच्या परिसरातल्या निसर्गाची काळजी वाटायची, पण आता ती काळजी पुष्कळ कमी झाली आहे, कारण आमच्या गावातला माणूस बदललाय. अवघ्या एका माणसामध्ये झालेला बदल म्हणजे शेकडो झाडं लावून ती जगवण्यासारखं असतं. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. जगातल्या पर्यावरणाच्या यशकथांचा मसुदा, जगातल्या पर्यावरणाच्या यशकथांचा मसुदा रानावनातल्या डोंगर कुशीतल्या लोकांनी लिहिलेला आहे. या लोकांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. निसर्गाचा आनंद घेणं आणि निसर्ग वाचवणं या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. निसर्गाचा आनंद घेणं आणि निसर्ग वाचवणं या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पावसाळी सहल काढून एखाद्या धबधब्यात चिंब भिजणं म्हणजे निसर्गाचा आनंद घेणं, आणि त्याच धबधब्याच्या पाणलोट क्षेत्रात बांध बंदिस्ती करून किंवा पाणलोट क्षेत्रातील जंगलात आणि जंगल सुरक्षित राहावं म्हणून स्थानिक लोकांना पर्यायी उत्पन्नाचं साधन मिळवून देणं
म्हणजे निसर्ग वाचवणं आहे. निसर्गाचा आनंद घेणं म्हणजे जंगलात वाघ बघायला जाणं. आनंद होतो की नाही आपल्याला वाघ बघितल्यावर? वाघ बघितल्यावरती दुःख होतं असं कोणालाच वाटत नाही, आनंदच होतो. कविवर्य कुसुमाग्रज यांनी काय लिहिलंय माहिती का वाघाबद्दल तुम्हाला? तेव्हा ते जंगलात गेले होते तात्या, कान्हाच्या जंगलामध्ये, तेव्हा वाघ बघून झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तात्या वाघ कसा वाटला तुम्हाला? तर तात्या म्हणले मला असं वाटलं वाघ हा पावलांनी भूमी जिंकत जातो, असा वाघ आहे. तर तो वाघ बघितला की आपल्याला आनंद वाटतो. तर वाघ बघणं म्हणजे वेगळं आणि निसर्ग वाचवणं म्हणजे वाघ ज्या पाणवठ्यावरती पाणी पितो त्या पाणवठ्याच्या रचनेत बदल करून तो निसर्ग स्नेही किंवा निसर्ग संमत बनवणं म्हणजे निसर्ग वाचवणं. लक्षात आलं? निसर्ग वाचवताना आपण आनंदाच्या कळसूबाईवर असतो. निसर्ग वाचवताना आपण आनंदाच्या कळसूबाईवर असतो. निसर्गाच्या वाटेवर पहिलं पाऊल टाकताना जरूर एकदा विचार करावा. निसर्गाच्या वाटेवर पहिलं पाऊल टाकताना जरूर एकदा विचार करावा. एक वेळ निसर्गाचं संरक्षण करताना याला तरी चालेल, पण किमान त्याचा नाश तरी करू नये. आजकाल निसर्ग प्रकाश चित्रण, छायाचित्रण हा शब्द पूर्णपणे चुकीचा. आपण छायेचा फोटो काढत नाही, आपण प्रकाशाचा फोटो काढतो. त्यामुळे आजपासून फोटोग्राफीला मराठी शब्द वापरायची इच्छा झाली तर प्रकाश चित्रण हा शब्द वापरा आणि प्रकाश चित्रकार म्हणजे फोटोग्राफर हा शब्द वापरा. तर निसर्गाचं प्रकाश चित्रण हा हजारो लोकांचा आवडता छंद झालाय, त्यात गैर काही नाहीये. उलट पक्षी प्रकाश चित्रणामुळे निसर्गाच्या संशोधनाला एक ठाशीव अधिकृतता येते. निसर्ग संशोधनाची परिणती निसर्ग संवर्धनात झाली, प्रकाश चित्रणाची परिणती निसर्ग प्रकाश चित्रणाची परिणती निसर्ग संवर्धनात झाली तर काय बहार येते. शेवटचं स्टेशन कळलं तुम्हाला? निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन हे शेवटचं स्टेशन आहे, मध्ये काही नाहीये. निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या घरातून बाहेर पडलं पाहिजे, निसर्गात जाऊन राहायला पाहिजे, निसर्गाची सुखदुःख समजली पाहिजेत, निसर्गाची सुखदुःख ही आपली सुखदुःख झाली पाहिजेत. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपली एक आनंद यात्रा सुरू होते. मग चरैवेती असं म्हणत आपण या आनंद यात्रेतील सहप्रवासी व्हायचं की घरात बसून दूरदर्शन संचाच्या चकचकीत पडद्यावरचा निसर्ग बघायचा? विचार करा. घरात बसून सुद्धा निसर्गाचा आनंद लुटता येतो. आम्ही निसर्गाचा आनंद घेता घेता निसर्गाची गरज ओळखून प्रत्यक्ष निसर्ग संवर्धनाचं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आनंदाच्या डोहात डुंबत आहोत. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. आवडतात का गोष्टी ऐकायला? आवडतात का गोष्टी ऐकायला? तुमचा हो जो आहे ना तो खूप वीक आला, बहुतेक जेवण झालेलं नाही किंवा अजून भूक लागलेली आहे वगैरे वगैरे. इंग्लिश मध्ये असं म्हणतात की अ ट्रॅव्हलर सीज व्हॉट ही सीज, अ ट्रॅव्हलर सीज व्हॉट ही सीज, अ टुरिस्ट सीज व्हॉट ही हॅज कम टू सी. प्रवासी आणि पर्यटकातला फरक सांगितला मी तुम्हाला थोडक्यात. तुम्ही जेव्हा पैसे भरताना तेव्हा सगळी गणितं बदलतात. आपण प्रवासी व्हायला पाहिजे. समर्थ रामदास प्रवासी होते, गोनी दांडेकर प्रवासी होते, बाबासाहेब पुरंदरे प्रवासी होते. प्रवासी आणि पर्यटक याच्यामध्ये फरक आहे. तर हे सगळं करत असताना आपण जेव्हा निसर्गाकडे बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला स्वतःला निसर्ग वाचवण्यासाठी म्हणून काय करता येईल याची छोटीशी एक झलक आपण आता बघूया. मी तुम्हाला मगाशी कळसूबाई सांगितलं ना, आनंदाची कळसूबाई. तर जेव्हा मी आनंदात असतो ना तेव्हा आनंदातले वाटेकरी जर का वाढले तर आनंद वाढतोय. माहिती तुम्हाला? वेचावा आनंद वाटावा आनंद यापरता आनंद आणखी कोणता? हो की नाही? निसर्गाकडनं आपण काय काय घेऊ शकतो बघा. फळांनी लगडलेलं आंब्याचं झाड सगळ्यांनी पाहिलंय.
फळांनी लगडलेलं आंब्याचं झाड सगळ्यांनी पाहिलंय. ते जरा नीट बघा, ते किंचित खाली झुकलेलं असतं. असं झाड आपल्याला काय शिकवतं की आपण कितीही मोठे झालो, कितीही मोठा पराक्रम गाजवला, कितीही कर्तबगारी दाखवली, तरी माणसानं विनम्र असावं हे झाड सांगतात. मुंगी माहिती सगळ्यांना? झोपलेली मुंगी कोणी बघितली हात वरती करा. झोपलेली मुंगी कोणी बघितली हात वरती करा. मुंगी या कीटकाकडनं कार्यमग्नता शिकावी. मुंगी काय करते ना, 2 मिनिटांची पॉवर नॅप घेते, फक्त 2 मिनिटांची पॉवर नॅप. त्या पॉवर नॅपचं मराठीकरण मी केलंय साखर डुलकी. 2 मिनिटांची साखर डुलकी घेते. एक मुंगी एका दिवसात 20 साखर डुलक्या घेते. एरवी ती सतत काही ना काहीतरी करत असते. माणूस म्हणून आपण वाघाकडनं रुबाब घेऊ शकतो का हो? वाघासारखं चालून दाखव असं कितीही सांगितलं तरी नाही चालता येणार, ते अवघड आहे. पण वाघाकडनं चालणं शिकता येईल. एक वाघ एका दिवसात 20 किलोमीटर चालतो. आपण नुसतं चाललो तरी आपलं आयुष्य बदलून जाईल. आपण जेव्हा पहाटे पहाटे एखाद्या टेकडीवर किंवा बागेत फिरायला जातो तेव्हा दिवसभर छान राहतो, आनंदी राहतो, ताजेतवाने राहतो, आनंदाचा गुणाकार होतो. त्यामुळे चालताना जास्तीत जास्त मित्रांना बरोबर घ्यावं. आपण जेवढे जास्त मित्र बरोबर घेऊ तेवढं जास्त अंतर चालतो. चालताना फार सुंदर मनात विचार येतात. जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो तेव्हा कळत नकळत निसर्ग आपल्यावरती संस्कार करत असतो. हे संस्कार आपलं जगणं समृद्ध करतात. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती हे संस्कार कामाला येतात. एक आजीबाई आहेत, त्या जेव्हा 60 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांनी रोज 9 किलोमीटर चालायला सुरुवात केली. एक आजीबाई आहेत, त्या जेव्हा 60 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी रोज 9 किलोमीटर चालायला सुरुवात केली. आज त्या 97 वर्षाच्या आहेत. तर कुठे तेच माहित नाहीये, म्हणजे सांगतातच येतात. वाघ हा स्वतः शिकार करतो. तुम्हाला कोणाला कोंबडा खायचा असेल तर मोकळा सोडलेला गावरान कोंबडा स्वतःच्या हाताने पकडून दाखवा. दिवसभर नाही पकडत बसायचं, घड्याळ लावून पकडायचा. नाही पकडता आला तर नाही खायचा. गोंडांची पोरं केवळ हातांनी बोटांनी बिलोण्या, बोटऱ्या, गण्या, ढेबऱ्या असे मासे पकडतात आणि झणझणीत झुरव्या बरोबर मिटक्या मारत खातात. मासे पकडताना कोणतंही साधन वापरलं जात नाही, म्हणून त्यांच्या हातांना दरवर्षी मासे लागतात. मासे पकडताना कोणतंही साधन वापरलं जात नाही, म्हणून त्यांच्या हातांना दरवर्षी मासे लागतात. आधुनिक साधन तंत्रज्ञान आलं की तारतम्य, शहाणपणा अडगळीत जाऊन पडतो. सरसकट धरपकड सुरू होते, व्याज संपतं आणि मुद्दलाला हात घातला जातो. त्या ट्रॉलर्स आणि पर्सिनर्स काय करतात माहितीये ना तुम्हाला? सगळ्या समुद्राचा तळ खरवडून काढतात. त्याच्यामध्ये काय काय सापडत असतं? फक्त मासे नाही, वाटेल ते सापडत असतं. पण शहाणपणा कोणाकडे आहे? विजडम कोणाकडे आहे? ट्रेडिशनल विजडम ज्याला म्हणतो तो कोणाकडे आहे? आदिवासींकडे आहे, आपल्या स्थानिक लोकांच्याकडे आहे. आणि म्हणून ते टिकून आहेत ना कितीतरी वर्ष. आणि म्हणून त्यांच्या परिसरातली विविधता टिकून आहे, त्यांच्या परिसरातली जैविक विविधता टिकून आहे, त्यांच्या परिसरातली बायोडायव्हर्सिटी टिकून आहे अजूनही. तुम्ही आमच्या गावालाही आम्ही तुम्हाला दाखवतो किती प्रकारचे मासे हे स्थानिक लोक पकडत असतात. आकाशामध्ये जेव्हा इंद्रधनुष्य दिसतं की नाही, आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं. इंद्रधनुष्याला एक फार छान शब्द आहे, धनोर. ऐकलंय? धनोर म्हणजे इंद्रधनुष्य. तर ते इंद्रधनुष्य एक नातू बघतोय. काय 4 वय असेल त्याचं, 4-5 वय असेल. आणि एक आजोबा पण बघतायत, 60-70 वय असेल त्यांचं, जे काय असेल ते.
तर हे आकाशातलं इंद्रधनुष्य बघताना या नातवाला आणि त्याच्या आजोबांना दोघांनाही आनंद होतो. इंद्रधनुष्य त्यांना एकाच ओट्यावर आणतं. निसर्ग रक्षणाच्या यशकथांचं इंद्रधनु चितारण्यासाठी आपण एकाच ओट्यावर आलं पाहिजे. प्रत्येकाचा कोश स्वतंत्र असला तरी चालेल, पण निसर्गाचा एखादा कळीचा प्रश्न सोडवण्यासाठी तरी आपण एकत्र आलं पाहिजे. निसर्गासाठी लोक एकत्र येत नाहीत असं नाहीये, पण आपल्या देशाचा भौगोलिक विस्तार जो आहे की नाही, तो जर पाहिला तर अशा एकत्र येण्यातून उभारली जाणारी जी कामं आहेत ती छोट्या छोट्या बेटांसारखी आहेत. प्रत्येकाने आपापल्या कोशाचं अस्तित्व अबाधित ठेवून या बेटांना जोडणारे सेतू उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निसर्ग हेच आपलं आयुष्य बनलं तर आपण आनंदी राहू शकतो, हे तुम्हाला माझ्याकडे बघून कळेल. आपल्या आयुष्याच्या गाभाऱ्यात निसर्ग असेल तर तो आपल्यावरती सतत अत्यंत मौलिक असे संस्कार करत राहतो. हे संस्कार घेण्याची, आपल्या तनामनात भिनवण्याची क्षमता, तयारी आपण करायची असते. अशी तयारी झाली की आळवाच्या पानावर थपकून राहिलेल्या पाण्याच्या थेंबात आभाळ दिसायला लागते. पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागते. पक्ष्यांची किलबिल आयुष्याचं गाणं बनते. हे संस्कार आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत, ते एकसारखी निसर्ग गुरुजींची आठवण करून देतात. या संस्कारांचे बोट धरून निसर्ग संवर्धनाच्या रस्त्यावरून चालण्यामध्ये एक बेहोशी असते. हेच संस्कार अष्टगंधासारखे दाट झाले की गुरुजींच्या भल्यांशिवाय काही सुचत नाही. आपलं आयुष्यच जर निसर्गाने बेटाळून टाकलं तर नुकतीच काट टाकलेल्या सापासारखं ताजं तवानं वाटतं. रोज नवीन वाटतं. निसर्गाने आपला तागा घेतला आहे याचं एक चिन्ह म्हणजे उगाचच लहान मुलासारखं सारखं उत्संबळून येतं. तुम्हाला माहिती, अगदी लहान मुलं असतात, पाळण्यामध्ये असतात बरं का, काहीही घडत नसतं आजूबाजूला, कोणीही विनोद करत नाही, काहीतरी हे काय चाललेलं असतं आतमध्ये, हे उत्संबळून येणं आहे. मला असं वाटतं की ते निसर्गाशी एकरूप झालेलं असतं म्हणून त्याला उत्संबळून येत असतं. तसं आपण जर का निसर्गाशी एकरूप झालो तर लहान मुलांसारखं उत्संबळून येतं. निसर्गाकडनं आपल्याला आनंद मिळायला लागला की त्याची आपण जागा घेतो, त्याची बाजू घेतो. हळूहळू एखाद्या कळीचं फूल व्हावं तशी त्याच्या संरक्षणाची, संवर्धनाची वाट सापडते, आपली कर्मभूमी सापडते. हा प्रवास निसर्गामुळे सुरू होतो आणि तो निसर्गात संपला पाहिजे. निदान शेवटी तरी आपण निसर्गाच्या उपयोगी पडलं पाहिजे. अर्थ कळला का? अर्थ कळला का? निदान शेवटी तरी आपण निसर्गाच्या उपयोगी पडलं पाहिजे. आता एक गंमत सांगतो. आपण प्लास्टिक वापरतो, सगळेजण वापरतो, कुठेही फेकतो, हेही मान्य आहे तुम्हाला. हिमालयात प्लास्टिक आहे, समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक आहे, ग्रासलँड्स मध्ये, गवताळ प्रदेशांमध्ये प्लास्टिक आहे. ते कुठे नाहीये ते आपल्याला माहित नाही, पण ते आहे. ते चांगलं आहे का वाईट हा मुद्दा नाहीये, त्याचा आपण वापर कसा करतो याच्यावरती अवलंबून आहे ते चांगलं आहे का वाईट आहे ते, हो की नाही. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. हा एक प्लास्टिकचा तुकडा आहे, तो असा जर का मी इथे टाकला किंवा काय मातीत टाकला, तो पडून राहील तिथे, ठीक आहे. कदाचित त्याच्यावरती पाणी पडेल, पाऊस पडेल, तो चिकटल्यासारखा तिथे होईल. अवघ्या काही महिन्यांनी जर का तो उचलला तर खाली काय दिसेल? काहीही उगवत नाही. तेवढी जागा जी आहे ती बायोलॉजिकली डेड होते, जैविक दृष्ट्या मृत होते. आपण जर आपणच मातीवर टाकलेलं, मातीमध्ये अडकून राहिलेलं प्लास्टिक गोळा केलं, मातीच्या कणांना मुक्त केलं तर त्या जागेवर काय होतं ते आपण बघूया. तिथे माती, पाणी, ऊन, हवा यांचे संस्कार होऊन कुठल्या कुठल्या बिया रुजतात, गवताची पाती उगवून येतात, झाडांची, झुडपांची चाहूल लागते, शतजन्मांचा महोत्सव सुरू होतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी वृद्धी करणं, वाढ करणं, बेरीज करणं, गुणाकार करणं हा निसर्ग धर्म आहे. निसर्गाला उसंत देणं, विश्रांती देणं,
म्हणजेच माणूस म्हणून आपण काहीही न करणं. कधी कधी सांगावं लागतं की काहीही करू नका, तरी सुद्धा निसर्ग वाढत राहतो. आपण एका अत्यंत सुंदर जन्म सोहळ्याचा आनंद घेणं, भारावून जाणं एवढंच करावं. मग निसर्गाची तब्येत ठणठणीत आहे कसं ओळखायचं? एखादं जंगल निकोप अवस्थेत आहे कसं ओळखायचं? काही अंदाज व्यक्त करता येईल? एखादं जंगल सुदृढ अवस्थेत आहे कसं ओळखायचं? झाडांमुळे ओळखायचं. पशु पक्षी दिसायला पाहिजे, झाडं दिसायला पाहिजे, बरोबर आहे. आणखीन काय? पशु पक्षी आणि सगळे प्राणी दिसले पाहिजेत. अच्छा, आणखीन माती चांगली असायला पाहिजे, माती असते जंगलात वगैरे वगैरे. आणखीन मला नागझिऱ्यात राहून सुचलेलं उत्तर आहे स्मिताताई, आणि ते पटते का बघा. हा, ते उत्तर असं आहे की पिल्लं दिसली पाहिजेत हो सगळ्यांची. सगळ्यांची पिल्लं दिसतात तेव्हा निसर्ग सुदृढ अवस्थेत आहे. जेव्हा निसर्ग सुदृढ अवस्थेत असतो तेव्हाच जीवांना जन्म घालतो. जेव्हा इक्विलिब्रियम असतो, जेव्हा ताल असतो, तेव्हाच निसर्ग जन्माला घालतो पिल्लांना. मग कोणाकोणाची पिल्लं दिसली पाहिजे? तृणांची पिल्लं, क्षुपांची पिल्लं, शाकांची पिल्लं, झाडांची पिल्लं, किड्या मकोड्यांची पिल्लं, सरप किटरूंची पिल्लं, पक्ष्यांची पिल्लं, हरणांची पिल्लं, वाघांची पिल्लं. माणसाची थांबलं तरी चालेल, थोडा वेळ थांबलं तरी चालेल. तारतम्य पाहिजे, तारतम्य पाहिजे. ही पिल्लं जर का दिसली ना तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही उद्यापासून चष्मा लावून फिरायला सुरुवात करा. कुठले कुठले पिल्लं दिसेल आपल्या परिसरामध्ये बघा, आणि मग कळेल तो परिसर सुदृढ अवस्थेत आहे किंवा नाही. निसर्गामध्ये साचलेपणा नाहीये, स्टॅग्नेशन आहे का निसर्गामध्ये? नाहीये. त्यामुळे खरं सांगू का, आपण धरण घालतो म्हणजे पण स्टॅग्नेशनच निर्माण करतो एक प्रकारे. हा टिपिकल अँथ्रोपोसेंट्रिक विचार आहे, मानव केंद्रित विचार आहे. धरणं घालणं, हे करणं, ते करणं, ठीक आहे. पर्याय दिला असता तर निसर्ग वाहत राहिला असता, पाणी वाहत राहिलं असतं, नद्या वाहत राहिल्या असत्या. आणि नद्यांना वाहतं राहणं हेच खूप महत्वाचं असतं. कारण नदीची वाहणं हीच एक काय तिची जन्मसिद्ध हक्क आहे. वाहणं ही प्रणाली आहे, नदीची प्रणाली आहे, ती वाहते, ही तिची प्रणाली आहे. निसर्ग विराट आहे, विशाल आहे, मान्य? केव्हा जाणवतं? एकदा हिमालयात जाऊन बघा, फक्त एखाद्या उत्तुंग शिखराकडे बघा आणि फक्त मनात विचार आणा की निसर्ग महान आहे का कोण महान आहे? निसर्ग महान आहे, निसर्ग विशाल आहे, तो सगळ्यांना देतो. असं पण म्हणतो का ही वाऱ्याची झुळूक माझी, किंवा तो पाऊस माझा, तो आभाळाचा तुकडा माझा, असं आपण म्हणू शकतो का? नाही. त्याचा अर्थ निसर्ग काहीही हातचं राखून ठेवत नाही. एखादा मोर पिसारा पुरवून नाचतो तेव्हा हा सदाशिव पेठेला आलेला दिसतोय बरं का, जरा अर्धाच पिसारा उघडा ठेवावा असं कधी करतो का? तो त्याचा शतनयनी पिसारा फुलवतो आणि सगळं मुक्त हस्ताने देऊन टाकतो, बघत राहतो फक्त. तो लपून काही ठेवत नाही. आपण जनरली काय करतो, आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपल्याकडचं थोडंसं जे जास्त असतं ते इतरांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि झाडं तर त्यांची सर्वोच्च निर्मिती सगळीच्या सगळे देऊन टाकतात. असं ती वर्षानुवर्ष करतात आणि मरेपर्यंत करतात. झाडांना एकदा मिठी मारली पाहिजे. माझी एक सगळ्यांना विनंती आहे की उद्या सकाळी आपल्या पायातल्या चपला काढा, आपल्या घराच्या शेजारचं एखादं छान झाड निवडा, मोबाईल स्विच ऑफ करा, मनात कोणताही विचार ओढू नका. आणि आज आपल्याला झाडाचे आभार मानायचे म्हणून त्या झाडाला मनापासून मिठी घाला आणि डोळे मिटा आणि झाड काय म्हणते ते एकदा ऐका. आणि ते काय म्हणते ते ऐकल्यानंतर शक्य असेल तर तुम्ही मला सांगा तुम्हाला काय म्हणाले. झाडाला काहीतरी सांगायचं असतं पण आपण त्याचं कधी ऐकत नाही. आपण झाडाखालून चालत असतो तेव्हा आपली खरी तर 2 फुफ्फुस झाडावरती असतात. झाडाचे धन्यवाद मानणं वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे, पण आपण झाडाला पाणी घालतो का, झाडाचं रक्षण करतो का, झाडाकडे नीट पाहतो का, झाडाकडे प्रेमाने पाहतो का, आपण त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं.
निसर्गाचे तरंग. नीट ऐका, कंटाळा नाही ना आला? बिंदास सांगा कंटाळा आला. निसर्गाचे तरंग, निसर्गाच्या लहरी, निसर्गाची स्पंदनं, निसर्गाच्या संवेदना, निसर्गाची कंपन. किती शब्द वापरले बघा. निसर्गाचे तरंग, निसर्गाच्या लहरी, निसर्गाची स्पंदनं, निसर्गाच्या संवेदना आणि निसर्गाची कंपन माणसाला जवळची वाटतात. यालाच आपण आणि आपली निसर्गाची तार जुळली असं म्हणतो. सह्याद्रीतल्या डोंगर माळेतला एखादा रांगडा किल्ला चढून गेल्यावरती आपल्याला म्हणूनच हर्षभरीत, आनंदी, उत्साही, छान वाटतं. हे जे छान वाटणं जे आहे ते आतमध्ये भरून घ्यायचं असतं, शांत व्हायचं असतं, निसर्गाची भव्यता बघून विनम्र व्हायचं असतं, चमत्कारच वाटावा अशा निसर्गाच्या निर्मितीपुढे अचंबित व्हायचं असतं, कोवळ्या किरणांच्या वर्षावात न्हावून निघायचं असतं, भरारणाऱ्या पश्चिम वाऱ्याच्या थपडा खायच्या असतात, त्याच्या हिंदोळ्यावर झुलायचं असतं, निसर्गापुढे आपल्या उणेपणाची जाणीव करून घ्यायची असते. पण इथे सुद्धा काही लोकांची बुद्धी त्यांच्या विरोधात जाते. ते आकंठ मद्यपान करतात. ऐन पावसाळ्यात सह्याद्रीतल्या कोणत्याही प्रसिद्ध धबधब्यावर जाऊन बघा, मद्यपींचा धांगडधिंगा सुरू असतो. दिवस बुडाला की तिथे मद्याच्या फोडलेल्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचं देणं काही थांबत नाही. थोर आकांत करत डोंगर माथ्यावरून पाणी कोसळत राहतं. हा फार फार विचार करून निवडलेलं वाक्य आहे. परत एकदा ऐका. पाणी पण आकांत करतंय. थोर आकांत करत डोंगर माथ्यावरून पाणी कोसळत राहतं. कसं वागतो माणूस, का वागतो याची माझ्याकडे तरी उत्तरं नाहीये. शहर नगर वसवणं ही काय, मुंबई, पार्ले, तो दिवा, तो माणूस अजून काहीतरी काम करतोय. रस्ते बांधणं, धरणांची निर्मिती करणं, वाहनं तयार करणं, कारखाने उभारणं, शेती करणं, त्यातली प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे. सध्या जगात एक प्रकारे आपण एका अपरिहार्य अशा परिस्थितीत राहतोय. आपली लोकसंख्या मात्र सतत वाढतीये. हे सगळं करत असताना आपण प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निसर्गाचा फार मोठ्या प्रमाणात नाश केलेला आहे. आणि हा नाश असाच सुरू राहणार आहे. तो थांबणारा नाहीये. कारण आपण फार झपाट्याने चित्त्याच्या वेगानं पुढे आलेलो आहोत. इथून मागे जाणं आता अवघड आहे. खूप उशीर झालाय. आपण फक्त आता निसर्गाचं कमी वाईट करू शकतो. आपण लेस इव्हिल फक्त करू शकतो. आपण आता फक्त लेस इव्हिल करू शकतो. आणि म्हणून यापुढे आपण सगळे त्याच्यात मी पण आहे, निसर्गाचा कमीत कमी नाश करूया. आपली कर्मभूमी आखून घेऊया. आपली कर्मभूमी म्हणजे घराच्या शेजारी असलेली एखादी लहानशी बाग असेल किंवा 1000 एकर एवढं मोठं जंगल असू शकेल. आपल्या रोजच्या जगण्यात काहीतरी बदल करूया. निसर्गाला पूरक, निसर्गाशी मैत्री करतील अशा काही सवयी लावून घेऊया. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशवी वापरूया. छोटी छोटी अंतरं चालत जाऊया. घराच्या अवतीभोवती किंवा शेताशिवारात स्थानिक झाडं लावूयात. ताटात वाढून घेतलेले सर्व पदार्थ नीट संपवून ताट स्वच्छ करूया. घरातली सर्व मंडळी एकाच खोलीत बसून टीव्ही वगैरे बघत असतील तर बाकीच्या खोल्यांमधले दिवे मालवूयात. प्रत्येक वस्तूचा पुरेपूर वापर करूयात. वर्षातून किमान 1 दिवस तरी वीज वापरूया नको. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करूया. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावूयात. आपण दिवसभर नेमकं काय केलं, आज मी दिवसभर काय केलं आणि त्याचा नेमका निसर्गावर काय परिणाम झाला यावर विचार करूयात. आपल्या जीवनशैलीत त्याप्रमाणे बदल करूयात. आपल्या आयुष्यातल्या पर्यावरणाचा ताळेबंद मांडूयात. आपणच आपलं एन्व्हायरमेंटल ऑडिट करूयात. या सगळ्या संमेलनाच्या किंवा गॅदरिंगच्या निमित्ताने आपण सगळेजण ठरवूयात की माणसासाठी निसर्ग नाही तर निसर्गासाठी माणूस हे व्रत आपण अंगीकारूया. माणसासाठी निसर्ग नाही, निसर्गासाठी माणूस हे व्रत आपण अंगीकारूया.
बघायला 5 मिनिट आपल्याला थांबायचंय, चालेल, तोपर्यंत मलाही ब्रेक मिळेल. तुमच्याकडे किती पेशन्स आहे मला माहिती नाहीये, पण माझी चांगली तार लागली आता, त्यामुळे हा आनंदाचा घेईल. मी एक छोटीशी सादरीकरण करतो, मग आपण ही फिल्म बघूयात, चालेल. हा आता बघा, तुळशीबाई गो तुळशीबाई माझी गो तुळशीबाई असं म्हणत तुळशीच्या रोपावरून थरथरता हात फिरवणारी आजी आठवून बघा. कशी माया होती, काय निरागस भाव होता, किती निखळ प्रेम होतं, सगळं किती साधं सरळ आणि रोज घडणार होतं. मग का नाही तुळस अंग धरणार, मग का नाही तुळस अंग धरणार आणि माणसं औषधाविना राहणार. आज आपण सगळेजण आपल्या या हिरव्या नातलगांची खबर घ्यायला सुरुवात करूया, त्यांच्या जवळ जाऊया, त्यांच्याशी 2 शब्द बोलूयात, कारण हीच खरी आनंदाच्या प्रांताची मुसाफिरी आहे. एक मागणं नावाची एक छोटीशी कविता ऐकूयात आणि मग आपण एक फिल्म बघूयात. आसुसलेल्या मातीसाठी, मातीमधल्या झाडासाठी आकाशीचं अमृत दे. तुम्ही ते वावा वगैरे म्हणायचं थांबवत का? मग बघा, वैशाखातील वाटेसाठी, वाटेचा वसंत होण्यासाठी 1000 झाडं बहरू दे. वा जोरात येऊ द्या. गवतावरच्या मोत्यांसाठी, मोत्यांचा गोप होण्यासाठी एक किरण सूर्याचा दे. अंगणातल्या गाण्यासाठी, गाण्यातील आनंदासाठी एक जन्म पक्षाला दे. माळावरच्या निवडुंगासाठी, निवडुंगाकडे आपलं दुर्लक्ष असतं, माळावरच्या निवडुंगासाठी, निवडुंगाच्या फुलासाठी एक नजर स्नेहाची दे. निसर्ग सृष्टी जपण्यासाठी, जपणाऱ्या माणसासाठी, निसर्ग सृष्टी जपण्यासाठी, जपणाऱ्या माणसासाठी एक प्रेमळ मन दे. एक प्रेमळ मन. तर आता अमरजी, आपल्याला फिल्म बघायची आहे, तर लावा फिल्म लगेच. मोठी फिल्म 12 मिनिटाची हाय डेफिनेशन येते. हो लाईट बंद करतो. त्यांनाच माहिती सर, त्यांनाच माहिती सर, त्यांनी ते डाउनलोड केली होती. हाय डेफिनेशन वाली कोणती? सगळ्यांना दिसतंय ना बरोबर. मला वाटतं हे दोन्ही दिवे मालवले तर हे मालवता येणार नाहीत का दिवे? नाही नाही, ते म्हणजे दिसतंय सर. नाही, फार घरात फार चांगली दिसते. आवाज आवाज बस बस. निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा. निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा. मावा जोडी हतार कोयकां कोईला र कोयकां कोईला. मावा जोडी हतार कोयकां
बाई कोई कांगडार दैमावा जोडीता कोई कांगडार बाई कोई कांगडार दैमावा जोडीता कोई कांगडार निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा बाई निमवाडा. निसर्ग ही एक चमत्कारांची शाळा आहे. ही शाळा पूर्ण अनुभवायची ठरली तर हे आयुष्य देखील कमी पडेल. तीच अनुभवण्यासाठी मी 22 वर्षांपूर्वी नागझिऱ्यात आलो आणि इथलाच झालो. जसं पक्ष्यांना, प्राण्यांना, झाडांना निसर्गानं निर्माण केलंय तसंच मलाही. आता त्याच निसर्गाचा भाग बनून एखाद्या पक्षासारखं फांदीवर बसून आयुष्यभर इथेच राहावं असं वाटतंय. इथे सगळं शिस्तीनं चालतं. निसर्ग सगळं वेळेवर आणि त्याचं तो करतो. आता वाटतंय की त्याला आपलंसं करता करता त्यानंच मला आपलंसं करून घेतलंय. नागझिऱ्याच्या जंगलाने मला वेध लावलं. हे एखाद्या कॅलिडोस्कोप सारखं आहे. ते रोज वेगळं दिसतं. खरा आनंद मला इथे आता सापडलेला आहे कारण मी आणि माझी पत्नी अनघा आता इथे 3 वर्षांपूर्वी याच नागझिऱ्याच्या जंगलात कायमचे राहायला आलेलो आहोत. आमचं एक लिटल नेस्ट आहे इथे. एक छोटं घरटं आहे आणि या घरट्यात आम्ही सुखी समाधानी आहोत. हे इथे मी बाजेवर झोपतो. शांत आकाश, मंद वारा, बाजूलाच असलेल्या मोगऱ्याचा सुगंध. किरण दादा हा लेपड या सगळ्या समोर बिबट्याची भीती घेऊन घरात काय झोपायचं. तो येतो आणि बाजूने शांतपणे निघून जातो. एकटी नाहीये, माहिती आहे म्हणजे 2 आहेत. 13 वर्षांपूर्वी इथे बिबट्यानं माणसावर हल्ला केल्याचा दाखला आहे. पुढचं माहिती नाही. जंगलाची रीतच वेगळी असते. त्यावर प्रीत जडावी लागते. ते मग भरभरून देतं. आपलंच माप अपुरं पडतं. निसर्गाला परत द्यायचं म्हणजे काय तर आपल्याला पटकन सुचतं की एखादं झाड लावावं. पण ते झाड उगवणं, त्याला फुलं येणं, पानं येणं, फळं येणं, इथपर्यंत त्या झाडाची वाढ होणं हे फार महत्वाचं असतं. कारण प्रत्येक वृक्ष हा एक इकोसिस्टीम असतो. या इकोसिस्टीम मध्ये छोट्याशा किड्यापासून अनेक पक्ष्यांपर्यंत कित्येक जीवांचा सांभाळ होत असतो. इथे या मुलांनी मला नवीन ओळख दिली. इका म्हणजे किरण काका. पुष्कळदा लोक असं विचारतात की आम्ही निसर्गाचं संवर्धन करावं म्हणजे काय करावं. तर असं वाटतं कधी कधी की आपण काहीही न करणं ही सुद्धा आपण निसर्गाला एक प्रकारे मदत करतो. निसर्ग स्वावलंबी, तो स्वयंपूर्ण आहे, तो स्वयंभू पण आहे. आणि निसर्गात घडणारी कोणतीही घटना ही नैसर्गिक रित्या ही सांभाळली जाते. मी जेव्हा पुणे सोडलं आणि इथे आलो तेव्हा एकटाच होतो. इथे आलो आणि मला नवीन सोबती मिळाली. ते याच जंगलात जन्माला आले. हे जंगल त्यांना तळ हाताच्या रेषांसारखं माहिती आहे. नागझिऱ्यातले गोंड आदिवासी. शेकडो वर्ष जुन्या परंपरेचा भाग असणारे हे लोक जंगलाचंच एक अंग बनवून राहत आहेत. जंगल हाच त्यांचा देव, जंगल हेच त्यांचं आयुष्य. या जंगलानंच त्यांना निवारा दिला, या जंगलानंच त्यांचा सांभाळ केला.
त्यांची अप्रतिम अशी गोंडी कला आहे, जिला खूप मोठा इतिहास आहे. हीच कला देशाविदेशात पोहोचावी आणि या कलेपासून दूर चाललेला आदिवासी टिकून राहावा म्हणून आम्ही उद्योग मंदिर सुरू केलं. जिथे मी पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या अभ्यासात रमतो, तिथे माझी पत्नी अनघा या गोंड आदिवासी लोकांना एकत्र करून ही गोंडी कला जपतीये. इथल्या लोकांच्या आयुष्यात बदल होत आहे. मी, अनघा आणि आमचं उद्योग मंदिर या सगळ्याचा छोटासा भाग आहे. याचा मला आनंद वाटतो. आम्ही हे करू शकलो कारण या लोकांनी आणि या जंगलांनी आम्हाला आपलंसं केलं. एकेकाळी पक्षी मारून खाणारे हे लोक आता त्यांचा अभ्यास करतायत. पक्षींना फार हुशार असतात. ऋतुचक्राची आरी फिरली की त्याप्रमाणे ते रोजचे निर्णय घेतात. जसं की यावर्षी इथल्या आदिवासींनी आणि मी पावसाळ्याच्या आधीच घराची छतं मजबूत करून घेतली. कारण टिटवीनं तिची अंडी उंचावर दिली होती, वरंब्यावर दिली होती. एरवी जमिनीवर अंडी घालणाऱ्या टिटवीनं उंचावर अंडी घातली आहेत. याचाच अर्थ तिला हे कळलंय की यावर्षी पाऊस नेहमीपेक्षा जास्त होणार आहे. जसं बदलत्या ऋतुचक्रातून टिटवी हे शिकते, तसं तिच्या वागण्यावरून इथे आम्ही पण शिकतो. पाणी हे जीवन असतं, तशीच जोखीम असते. जीवन केव्हा असतं तर ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये इथे 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलेलं असतं, तापमान गेलेलं असतं. अशा वेळेला इकडच्या पशु पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणं हे खूप महत्वाचं आहे. त्या परिसरामध्ये तलाव आहेत, परंतु असे छोटे पाणवठे इथे नव्हते. ते आम्ही इथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने, गोंड आदिवासी लोकांच्या मदतीने बांधलेले. आता आमच्या बाबतीमध्ये असं सिद्ध झालेलं या पाणवठ्याचा अभ्यास केल्यानंतर गेली 12 वर्ष की पुष्कळसे प्राणी जे पूर्वी गावात येत होते ते आता या पाणवठ्यावरती पाणी प्यायला येतात. आणि माणूस विरुद्ध प्राणी हा संघर्ष जवळजवळ निवळलेला आहे या गावामध्ये. तर त्यामुळे जी गावं जंगल आणि शेती या परिसरामध्ये वसलेली गावं आहेत, त्या गावांमध्ये जंगलाच्या सीमेवरती पण गावाच्या बाहेर अशा प्रकारचे सुरक्षित पाण्याचे स्रोत किंवा जलकुंड ही तयार करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. शहरातून येणाऱ्या लोकांना मी नेहमी सांगतो की पानं, फुलं, पक्ष्यांची पिसं, दगड असं काहीही निसर्गातलं घरी घेऊन जाऊ नका. त्याची खरी किंमत इथेच आहे. पुस्तकं, शेकडो ब्लॉग्स, अगणित चारोळ्या आणि रोज भारावून टाकणारी निरीक्षणं हे सगळं मला इथेच सुचलं. मी अवघं आयुष्य निसर्गाच्या अभ्यासात घालवले, पण इथे रोज येणारे अनुभव पाहिले की असं वाटतं निसर्गाच्या या पाठ्यपुस्तकातला बेचा पाढा आत्ताशी यायला लागलाय. अजून बरंच बाकी आहे. अनोळखी वाटा आहेत ज्यावर चालायचंय. नवीन पक्षी, नवीन प्राणी बघायचे. देश विदेशातून जंगल पाहायला येणाऱ्या लोकांना
शाळेत इसापनीतीची गोष्ट सांगावी असं उत्सम बोलून जाऊन या जंगलाची मी अनुभवलेली गोष्ट सांगायची. आपल्याकडे किती वेळ आहे ते मला प्लीज नक्की सांगा. तर मंडळी, कशी वाटली फिल्म तुम्हाला? छान वाटली. तर ही फिल्म दाखवण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी माझा अत्यंत जवळचा मित्र नवीन काळे याचा आभारी आहे. नवीन आता इथे येऊन गेला, तर त्याचा पण आभारी आहे. ओंकार ढोरे या छोट्याशा चित्रपटाचा डायरेक्टर जो आहे त्याचा पण मनापासून आभारी आहे. आणि याची जी सिनेमॅटोग्राफी आहे ती अमोल साळुंके नावाच्या एका मुलांनी केली, माझ्या मित्रांनी केली आहे. तर ते आमच्याकडे येऊन राहिले होते. तर साधारण कल्पना आली ना आम्ही तिथे काय करतो. जाऊयात पुढे. तुम्ही सांगा केव्हा किती वेळ चालवायचे सांगा. 10 मिनिटं, 5 मिनिटं? 10 मिनिटं ठीक आहे. 10 मिनिटं ठीक. मग आता आपण असंच करूयात की एखादी गोष्ट ऐकूयात आणि पक्ष्यांचे आवाज. चालेल? पक्ष्यांचे आवाज ऐकायला आवडतील तुम्हाला? पक्ष्यांचे आवाजच आम्हाला जास्त ऐकायचे होते हो सुरुवातीपासून. तर आपण त्याच्याकडे वळूयात. माझ्याकडे ना जवळजवळ 1.5 ते 1.25 तासांचं मी तयार केलं होतं, पण ते राहू द्या आता तसंच. हा झाला का 1.5 तास? हो तर हो शाळेतल्या ताई आहेत त्या. तर तुम्हाला माहिती आहे मी वेगवेगळ्या शिट्ट्या मारतो. कदाचित तुम्ही मला पाहिलं असेल कधीतरी. आज मी तुम्हाला शीळ मारायला शिकवणार आहे. शीळ नेहमी जवळ असावी श्रीकृष्णाच्या बासरीसारखी. आता तरी वा मनामध्ये मला. शीळ नेहमी जवळ असावी श्रीकृष्णाच्या बासरीसारखी, मग अशी फुंक मारावी की एखादी राधा भाळावी. तर सोपं आहे शीळ मारणं. प्रत्येकाने शिट्ट्या मारा, काही हरकत नाही मारायला. फक्त शिट्टी कुठे मारायची ते आपलं आपलं ठरवावं. तर एकदम सिंपल आहे. हे कधी करंगळी हे बोट आहे, ते एकमेकांना आपण जोडतो जनरली. आणि मग हा जो अँगल आहे तो ब्रेक करण्यासाठी त्याच्यावरती असा अंगठा ठेवला जातो आणि मग एक फर्म असा अँगल तयार होतो. आणि मग आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा एकदा ती रोल करतो ना छोटीशी अशी. तर तशी एकदा जीभ रोल केली की ही बोटं त्याच्यावरती ठेवायची आणि हे मधलं सगळं बंद करून घ्यायचं, मध्ये गॅप नाही ठेवायची. आणि जोरात हवा बाहेर सोडायची, ती शीळ वाजते. आता ही माणसाची शिट्टी झाली, ओके नाही? पक्ष्यांच्या ऐकूया. पहिल्यांदा मला वाटतं आपण पावशा पक्षाची शिट्टी ऐकूयात, शीळ ऐकूयात. त्याचा असा चढा असतो आवाज ना पावशाचा. त्याला हिंदीमध्ये पपिहा म्हणतात. हिंदीत फार छान गाणं आहे. सखीरी सुन बोले पपिहा उस पार, बोलत ऐसी मीठी बोली रह रह सुनत पुकार. किंवा ओ पपी हे मार न ताने, पिया की सुन जाके बासुरिया. तू कशाला तानांवरती ताना मारतोय? त्याच्यापेक्षा माझ्या प्रियकराची एकदा बासरी ऐक, म्हणजे तुझ्या त्या ताना बंद होतील वगैरे वगैरे. तर आता बघा, सोपं नाहीये, अवघड आहे, पण प्रयत्न केला तर येऊ शकतात. मला साधारणपणे 100 वेगवेगळ्या भारतीय पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला करता येतात. आणि ही जी कला आहे त्याला शुकसारिका प्रलापन कला नाव पण सापडलं मोल्सवरच्या शब्दकोशामध्ये. शुकसारिका प्रलापन कला म्हणजे पक्ष्यांचे आवाज काढून त्यांचा नैसर्गिक अधिवासामध्ये प्रतिसाद मिळवण्याची कला. वन वे नाहीये, प्रतिसाद मिळतोय बघा. हळूहळू वाढत जातो. आता मी जरा शार्प वाजवली शिट्टी, जरा शार्प पेल जशी नाही, ब्रॉड कशी येते बघूया. बरोबर आहे, कळलं? ब्रॉड आणि आहे
आपण जेव्हा इथे आलो ना तेव्हा एक पक्षी वरून आवाज काढत होता, त्याला म्हणतात तांबट, आणि हिंदी नाव खूप छान आहे, छोटा बसंत. हा, तर तो त्याला असं लाल टिळा असतो इथे, आणि कुठेतरी वड, पिंपळ, उंबर, नांदरूप याच्यापैकी काहीतरी झाड असेल, तुतीचं झाड असेल एखादं, म्हणून तो आला असेल. तर तो काय करतो माहितीये का, तो असा एका झाडावरती बसतो फांदीवरती आणि तो आवाज करतो बघा. एकच आवाज असतो, मोनोटोनस असतो. पण तो मान हलवतो आवाज करताना. त्याच इंटेन्सिटीने शिट्टी वाजवली बरं का, इकडे आणि इकडे करताना सुद्धा, पण कमी जास्त लांबून ऐकू येते असं वाटतं, हो की नाही. आपल्या दारावरती एक बेल असते, ती बेल दाबली की एक आवाज येतो. हळूहळू लांब गेला ब्लॅकबर्ड, तो चकचक आवाज करतो. कधी कधी तो ताल धरतो. गरुड, वाल्मिकींनी किष्किंधा कांडामध्ये पक्ष्यांच्या गती कशा आहेत याचं वर्णन केलंय. काय काम करून ठेवली तो आपल्याकडे लोकांनी. त्यात त्यांनी असं म्हटलंय, बलवीर्य पन्नानाम रूप यौवन शालिनाम षष्ठस्तु पंथा हंसानाम वैनतेय गती परा. वैनतेय म्हणजे गरुड, त्याच्या गतीला तुलना नाही, परा नाही. गरुडाची गती सर्वोत्तम गती मानली जाते. गरुड किती उंचावरनं उडतो. हिमालयामध्ये 28,000 फुटांवरती गरुड उडताना बघितलेला आहे. गोल्डन ईगलचा तेवढा हाईटला केव्हाही जातो, ही सुवर्ण गरुड. तर तो गरुड कसा ओरडतो बघूया आपण. तो हा जो तो सर्प गरुड आहे, तर तो ऑर्डरिंग आहे. किशोर कुमार तसं सर्प गरुड. नंतर एक कोकिळ आहे, ती आपल्याकडे येते, ती लबाड आहे. ती स्वतःचा गट बांधत नाही, दुसऱ्या पक्षाच्या गट्यामध्ये आपलं अंड घालते. दुसरा पक्षी तिचं अंड आपलं समजून उभवतो. त्याच्या गट्यामधून कोकिळीचे पिल्लू जन्माला यायचं. आपल्या वंशाचा दिवा जोरदार पेटावा म्हणून एक कोकिळा एकाच गट्यात अंडी न घालता वेगवेगळ्या गट्यामध्ये अंडी घालून वंशाचा दिवा जोरदार पेटावा अशी व्यवस्था करते. पंढरीनाथ महाराज की. काय करतात तो पक्षी, परभृत अशा पक्ष्यांना म्हणतात. त्यांची नोंद संस्कृत मध्ये आहे. अशा पक्ष्यांची काय निरीक्षण केली असतील त्या लोकांनी, किती निकोप निरीक्षण काय होतं त्यावेळेला. आता प्रत्येक गोष्ट आहे, दुर्बीण आहे, कॅमेरा आहे, स्पॉटिंग स्कोप आहे, काहीही नव्हतं. ठीक आहे, तर आपण कुठे आलो, तो लबाड कोकिळेपर्यंत. तर हिमालयातून एक कोकिळा येते आणि आवाज करते. काका काकू असं वाटतं मला. काका काकू, काका काकू. सुभग नावाचा एक छोटा पक्षी आहे, तो खूप वेगळ्या शिट्ट्या मारतो. त्याची एक नेहमी ऐकू येणारी शिट्टी म्हणजे ए काय रे. दमसास. अशी पण शेट्टी वाढतो. एकदम नाजूक असते ती शेट्टी. नाचरा नावाचा पक्षी इथे दिसत असेल, मला वाटतं व्हाईट स्पॉटेड घंटेल आहे का आपल्याकडे इथे. तर तो एक अशी लांब रचक शील मारतो.
माझा मित्र आनंद पेंढारकर आलेला आहे, तो खूप छान पक्षी बघतो, त्यामुळे मी त्याला सारखं विचारतोय, बरोबर आहे ना रे, बरोबर आहे ना रे. शेवट असा गोड असतो एकदम त्या आवाजाचा, शेवट जो असतो तो. ठीक आहे, आता आपण काही प्राण्यांचे पण ऐकूयात, आवाज ऐकूया. बाराशिंगा नावाचा एक प्राणी आहे, हे काढता येईल. बाराशिंगा नावाचा प्राणी आहे, माईक जरा वर लागणार आहे मला म्हणून. तर तो मध्य प्रदेशामध्ये दिसतो, हार्ड ग्राउंड बाराशिंगा. बाराशिंगा हे त्याचं नाव आहे. आणि तो जो प्राणी आहे त्याला फार सुंदर शिंगांचा डोलारा असतो आणि म्हणून त्यांना मी शिरशिंगे म्हणतो. सगळे हरण जे ते शिरशिंगे आहेत, त्यांना त्या शिंगांना डौल आहे, त्या शिंगांना जैविक महत्व आहे, बायोलॉजिकल इंडिकेटर्स आहेत ती, की जितका मोठा शिंगांचा डोलारा तितका तो नर डौलदार चालतो, त्याची चाल पण ऐटबाज असते, त्याला जास्तीत जास्त माद्या मिळतात, त्याचा वंश जागता राहतो आणि त्याचं ब्लड मग पुढच्या सगळ्या पिढीमध्ये संक्रमित होतो आणि त्याची प्रजा वाढते. म्हणून तो ताकदवान दिसणं, त्यांनी स्वतःची जाहिरात करणं हे त्याला खूप आवश्यक असतं. तर त्याची जाहिरात करण्याची पद्धत काय असते, तर हिवाळा आहे, साधारणपणे डिसेंबर महिना आहे, टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस आहे कान्हा नॅशनल पार्क. आपण मध्यभागी आहोत कान्हाच्या आणि तिथून गवत वाढलेले उंच, त्या गवतामधून तो बाराशिंगा अत्यंत डौलदारपणे पाऊल टाकत टाकत मान वर करत पुढे पुढे जातोय. त्याच्या शिंगांवरती त्यांनी गवताचा भारा घेतलाय, गवत घेतलंय डोक्यावरती असं, आणि तो असं वर बघतोय आणि एक 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 पाऊल टाकत आवाज करतोय. मी पाहतो एक एक पाऊल टाकत पुढे पुढे जाणार आहे. मी पडलो की तुम्ही मला सांगा मी पडलो म्हणून. कसं जातो पुढे बरं का. आणि त्या माद्या अशा असं बघत असतात त्याच्याकडे आणि मग लांबून दुसरा एखादा नर पण त्याला साथ घालतो या बाराशिंगाला आणि मग तो देखील तसाच एक प्रकारचा आवाज करतो. तो लांबून येतो आता तर गव्याचा बिबट्याचा एक आवाज ऐकूया. मी प्रयत्न करतो. आपण करवतीने ओंडका कापायला सुरुवात केल्यानंतर कसा आवाज येईल तसा एक आवाज बिबट्या काढतो. बिबट्या म्हणजे पॅन्थर, ज्याला लेपर्ड म्हणतात. आपल्याकडे चुकून बिबट्याला वाघही म्हणतात काही जण, किंवा बिब्या वाघ असंही म्हणतात, त्या बिबळ्या वाघ पण म्हणतात. तर वाघ वेगळा आणि बिबट्या पूर्णपणे वेगळा. आपल्याकडे साधारणपणे 3157 वाघ आपल्या देशात शिल्लक आहेत असा एक अभ्यास आहे. एक गंमत म्हणून विचारतो, एक वाघ एका वर्षामध्ये आपल्या अर्थ काय म्हणायचं त्याला संचयामध्ये किती भर घालत असेल, काय अंदाज. वाघ हा एक प्राणी बघायला जगातून लोक येतात, तुम्ही पण जाणार आहात, जात असतात. तर एका वर्षामध्ये हा प्राणी आपल्याला किती पैसे मिळवून देतो, अगदी थोडक्यात विचारायचं झालं तर 4000 कोटी रुपये. एक वाघ 4000 कोटी रुपये आपल्याला मिळवून देतो. एवढा मोठा तो टायगर टुरिझमचा मोठा डोलारा आहे. तर असं बिबट्या आहे, तो आवाज करतो बघा. इथे लावायला लागेल, एक मिनिट इथे लावूया. हळूहळू कमी 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 कमी. हा बिबट्या बाहेर पडला की वांगरं घाबरतात आणि वांगरं एक आवाज करतात. मग चितोरं ओरडतात, चितोरं. त्याच्यापेक्षा मोठा असतो आवाज. आणि दिव्यानं दिवा पेटावा तशी ती माहिती सबंध रानामध्ये पसरवली जाते, कुठल्याही प्रकारचं साहित्य किंवा इक्विपमेंट, मोबाईल फोन न वापरता. आणि मग हे सगळेजण एकमेकांना सांगत राहतात की साहेब आले, सावध राहा.
साहेब आले, सावध राहा, काळजी घ्या. काळजी घेतली नाही तर नष्ट होणं एवढंच आपल्या हातात राहू शकतं. कारण ते नष्टच होतात प्राणी जे काळजी घेत नाहीत स्वतःची. जे गाफील राहतात ते नष्ट होतात. इतका साधा सोपा नियम आहे निसर्गाचा. आणखीन 1-2 आवाज ऐकूयात पक्ष्यांचे, मग थांबूयात. कोंबडा किती जण खाता कोंबडा हातवरती करा, गंमत म्हणून. बिंदास करा, घाबरू नका. एवढा नाही, चांगला मोठा कोंबडा खाय, ठीक आहे, हरकत नाही. यापुढे कोंबडा खाण्यापूर्वी कोंबड्याचा आवाज काढण्याचा प्रयत्न करा आणि तो जर का परफेक्ट आला तरच कोंबडा खा. आणि जंगलातला कोंबडा, रान कोंबडा, जो फारच सावध असतो, तो थांबत नाही, पटकन माणसाच्या जवळ राहत नाही, पळतो लगेच. तर तो आवाज काढतो. हा आवाज ऐकल्यानंतर असं वाटतं की तो म्हणतोय चिक्कार सभासद किंवा भिक्कार सटासट, असं काहीतरी वाटतं. असं आपल्याला त्याचा आवाज ऐकल्यानंतर असं वाटत असतं. एक छोटासा पक्षी आहे तो, मला हा आवाज आपोआप काढायला यायला लागला. मी मुद्दाम कधीच प्रयत्न केला नाही, पण एक दिवस दातात काहीतरी अडकलं होतं म्हणून मग मी ते काढण्याचा प्रयत्न केला, तर त्याच पक्षाचा आवाज निघाला डायरेक्ट. तर हा पोपट आहे, इथेही दिसतो, अलेक्झांड्रियन पॅराकिट. तो उडताना कधी कधी असा आवाज काढतो. तर हे दातात अडकलेल्या काढण्यासाठी मी करतो, तुझा पोपटासारखा आवाज येतो. इकडे प्लमेटेड पॅराकिट नावाचा एक पोपट आहे, तो एक आवाज काढतो, पंचरंगी पोपट. तर तो ट्विक, इंटरोगेटिव्ह वाटतो आवाज बघा, ट्विक. प्रश्नार्थक वाटतो ना शेवट आवाजाचा, ट्विक असा. हिल मैना नावाची एक मैना आहे, ती जरा श्रील आवाज करते बघा. मी ट्राय करतो. आता 2 मिनिटांसाठी डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्ही सह्याद्रीच्या डोंगरावरती आहात. धो पाऊस पडतोय, कुठेतरी कडा आहे, त्या कड्यावरनं एक पाण्याची धार खाली पडते आणि त्याची गाज ऐकू येते. त्या कड्याच्या बाजूला पायर नावाचं झाड आहे. त्या झाडाच्या अर्ध्या फांदीवरती एक पक्षी बसलाय आणि तो आवाज करतो, गाणं गातोय. त्या पक्षाचं नाव मी नंतर सांगतो, डोळे मिटून ठेवा. आता डोळे उघडा. कसं वाटलं? याला सह्याद्रीतला हरिप्रसाद चौरसिया म्हणतात त्या पक्षाला, आणि त्याचं नाव आहे मलाबार व्हिसलिंग थ्रश. आता सगळेजण अर्र करा बरं, ओके. आता साधी शिट्टी वाजवा. वाजतीये, ओके. आता अर्र आणि शिट्टी एकत्र करा. अर्र, वेगवेगळे आवाज येत आहेत. एकदा अर्र त्याने एकदा बघा. जवळजवळ 25 वर्ष प्रयत्न केला, सर्व रियाज बाथरूम मध्ये केला आणि एका पक्षाचा आवाज काढायला शिकलो. अवघड आहे जरा. त्याचा नाव आहे ब्राऊन हेडेड बार्बेट आणि त्याचा सह्याद्रीतला जो भाऊ आहे त्याचं नाव आहे व्हाईट चिक बार्बेट. तो एंडेमिक आहे, म्हणजे प्रदेशनिष्ठ त्याच भागात फक्त दिसतो सह्याद्रीमध्ये. सह्याद्री सोडून दुसरीकडे दिसत नाही. तर दोन्हीचा मी हे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा ब्राऊन हेडेड बार्बेट, जरा ब्रॉड असतो आवाज बघा.
forward 0.6 feet towards the northwest frontier provinces of our country and says, Musharraf, 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 Musharraf. हा जवळ येतो खूप. हे सगळे जवळ येतात पक्षी हे त्यांचे आवाज काढल्यानंतर. त्यांच्या मनात काय असेल, त्यांना काय वाटत असेल, तर त्यांना असं वाटतं की मी त्यांचा स्पर्धक आहे. हा, पण ते मला आयडेंटिफाय करू शकत नाही तर पक्षी म्हणून मी लपलेलोच असतो कुठेतरी. तर अशी ही सगळी पक्ष्यांची दुनिया आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. माझी सख्खी आपले बहीण स्मिता आणि स्वाती या देखील नवीन इथे आल्या आहेत. माझा मित्र आनंद पेंढारकर, दुसरा मित्र मिहीर नाशिककर हे देखील इथे आलेत. माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे की 450 दिवस जंगलात राहून लिहिलेलं सखा नागझिरा हे पुस्तक आहे ते इथे विक्रीसाठी आणलेलं आहे. अमरेंद्र करंदीकर माझे मित्र इथे विक्रीची व्यवस्था बघतायत, तर प्रत्येकाने पुस्तक विकत घ्यावं. मी त्याच्यावरती स्वाक्षरी करतो, नाहीतर ही सगळी पुस्तकं मला परत जंगलात घेऊन जावी लागतील. तर प्लीज प्लीज प्लीज. माझे दुसरे मित्र विकास परांजपे देखील इथे आलेले आहेत. त्यांचा मुलगा उन्मेष परांजपे देखील इथे आलेला आहे. वहिनी पण इथे आलेल्या आहेत. त्यांनी देखील मी लिहिलेली काही पुस्तकं विक्रीसाठी आणलेली आहेत. दोस्ती करूया पक्ष्यांशी, पक्षी आपले सख्खे शेजारी आणि पाणथळीतले पक्षी. ही पुस्तकं तुम्ही बघा, विकत घ्या. तुमच्या मुलांना, लहान बाळांना, तुमच्या नातवांना या विश्वामध्ये जाऊ द्या, त्यांना बघू द्या, त्यांच्या पायांना माती लागू द्या. तुम्ही अजून एक गोष्ट करा, मला सारखं सांगावं असं वाटतंय तुम्हाला. उद्या दुपारी जेवण झाल्यानंतर, सकाळी जेवत नाही कोणी जनरली, दुपारचं जेवण झाल्यानंतर पायातले सगळे मोजे बेजे फेकून द्यायचे आणि ओल्या गवतावरनं 5 मिनिटं चालायचं आणि मला सांगायचं डायजेशन कसं झालं. कुठलाही डॉक्टर तुम्हाला हे सांगणार नाही. रामबाण उपाय आहे. पोट हलकं वाटलंच पाहिजे. ओल्या गवतावरनं बेडफूट चालायचं, शांतपणे चालायचं, भसभस नाही चालायचं, हळूहळू चालायचं. एवढं सगळं करा. ओलं गवत नसलं तरी चालेल, मातीवरनं चाला, ओल्या मातीवरनं चाला, नुसत्या मातीवरनं चाला, पण आपले पाय मातीला लागले पाहिजेत. बरं का स्मिताताई, आपली पृष्ठीय मृदा होणार आहे सगळ्यात शेवटी, टॉपसॉइल होणार आहे, तरीही आपले पाय जमिनीला लागत नाही, मातीला लागत नाही. पाय मातीला लागू द्या. निसर्गाचे एलिमेंट्स अंगावर घ्या. पावसात जाऊन भिजा, चिखलामध्ये लोळा, झाडावरती चढा, दुसऱ्याच्या चिंचा पाडा, दुसऱ्याचे पेरू पाडा, हा मातीमध्ये खेळा, गवत खा, माती खा, काही करा. निसर्गाकडे जा. निसर्गाकडे जाणं याच्यातच सगळे उपाय येतो. काय सांगू मी तुम्हाला, सगळे उपाय तिथे आहेत, दुसरीकडे कुठे नाही आहेत. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप आभार. हे सगळं आयोजित करणाऱ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. मी इथे आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला त्यांना माईक देत आहे का? त्यांना माईक देता येईल तिकडे? हा माईक काढून त्यांना देता येईल तिकडे? मुलं काय करतात असा लोकांचा प्रश्न आहे. मला 100 मुलं आहेत तर ती जंगलात राहतात. मला एक मुलगी आहे फक्त. हा काय कशाला पाहिजे ना हा सांसारिक प्रश्न, ती काय करते वगैरे. बरं ठीक आहे, तिला निसर्गाची आवड आणि ती बापापेक्षा जास्त चांगल्या शिट्ट्या मारते. बोला. मोराचा आवाज ऐकायचा आहे. माझा कसा आहे मला माहिती नाही, प्रयत्न करतो साधारणपणे. या टाईप मध्ये असतो. एक्झॅक्टली असं या जमला नाही, पण या टाईप मध्ये असतो मोराचा आवाज. मोराला संस्कृत मध्ये 32 नाव आहेत. काढाल का शोधून? 32 नाव आहेत मोराला संस्कृत मध्ये. भुजंग बुक हे मोराचं संस्कृत मधलं नाव आहे. अनंत चक्षु, शिखिनी, पन्नगारीन, अरी म्हणजे शत्रू, पन्नगा म्हणजे साप, सापाचा संहार करणारा तो संहार. आमचे प्रकल्प बघायला एकदा या सगळ्याजण तेव्हा तरी. आज लट्टू सर इथे आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. लट्टू सर हे बॉटनीचे खूप मोठे अभ्यासक आहेत. मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांचे पाय धरले. असे खूप चांगले चांगले लोक इथे मला सगळे दिसत नाहीत, काही कॅमोफ्लॅज झालेत लोक. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्याकडे एवढं काही सांगण्यासारखं आहे की मला आता खरोखर लाज वाटते तुम्हाला सांगायला की आता इथे आपण थांबूया. खूप काही ऐकायचं आहे, खूप मजा आली आणि या सगळ्यातून तुमच्या प्रत्येक शब्दातून तुमचं निसर्ग प्रेम अगदी ओथंबून वाहत होतं. मला एकच रसिकांना सांगावं वाटतं ते जसं म्हणाले तसं प्रवासी नाही होता येणार आपल्याला, पण पर्यटक तरी नक्की होऊया
आणि त्यांच्या निसर्गाच्या शाळेत जाऊन जितकं काही आपल्याला शिकता येईल निसर्गाकडून तितकं शिकण्याचा आपण प्रयत्न करायलाच पाहिजे. चित्रफितीतून त्यांनी आपल्याला छान त्यांचा जंगलाविषयीची एक जंगल सफारीच घडवून आणली. त्यांचं कार्य आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी प्रत्येक मानवाने कसं पाऊल उचलायला पाहिजे त्याविषयीची माहिती आपल्याला दिली. ठीक आहे, आपण नेहमी म्हणतात की निसर्ग हेच माझं आयुष्य आहे. आपण सगळेच निसर्गासमोर नेहमीच नतमस्तक होतो, पण आज मात्र किका तुमची ही आगळीवेगळी जीवनशैली, तुमचं निसर्गप्रेम, तुमचा पक्ष्यांचा अभ्यास आणि तुमचं हे एकंदरीतच झपाटले, पण त्यापुढे शतशः प्रणाम. पंढरीनाथ महाराज की. राष्ट्रगीताने आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत, पण त्याआधी आमच्या कार्यकर्त्यातर्फे एक छोटीशी भेटवस्तू आम्ही किकांना देऊ इच्छितो, त्याचा आपण कृपा करून स्वीकार करावा. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे, तेव्हा कृपा करून सगळ्यांनी इथेच थांबा. वामनहरी पेठे पुरस्कृत एक छोटीशी भेटवस्तू आहे. या कार्यक्रमाच्या साठी ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आमच्यावर कृपादृष्टी असलेले सावली चॅरिटेबल ट्रस्ट आणि आशालता बेसास ट्रस्ट, अशीच कृपादृष्टी आमच्यावर यापुढेही राहील अशी मी आशा इथे व्यक्त करते. आणि आता 1 मिनिट यांना काही बोलायचंय त्यांना मी देते आणि नंतर राष्ट्रगीताने आपण कार्यक्रमाची सांगता करूया. नमस्कार, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. माझं नाव स्मिता गांधी. अनेकदा किरण स्मिताताई म्हणत होता, किरण माझा मामे भाऊ आहे. मला आता किरण बोलत असताना, किरणला हे कदाचित आवडणार नाही, पण मला माझ्या मामाची भयंकर आठवण येत होती. त्याच्या गप्पा मारण्याचा जो छंद होता तो किरणनी तंतोतंत उचललाय, परंतु किरणनी अशी काही वेगळी वाट चोखाळली. आणि किरण आणि अनु ही त्याची पत्नी तुम्ही इथे पाहिलत, हे इतके तादात्म्य झालेले आहेत त्या नागझिऱ्याशी की खरोखर तिथे जाऊन, मी अजून गेले नाहीये, पण तिथे जाऊन ते अनुभवणं हे नितांत आवश्यक आहे. आता मी एकच वाक्य बोलते. किरणनी जे सांगितलं ते जंगल, त्याचं प्रत्यक्ष त्यांनी जे अनुभव म्हणजे ते दाखवली. मी केव्हापासून बोलतो की हा दाखवत का नाहीये, परंतु कारण मी ते पाहिली होती, परंतु किरण जे बोलत होता ते त्याच्या अनुभूतीतून आलेले उद्गार होते, त्याच्या कविता होत्या, त्याच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होता. किरण हा पक्षी वेडा आहे, पण किरण हा निसर्ग वेडाही आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना प्रत्ययाला आलेलं असेल. मी इथे नुसती त्याची बहीण म्हणून बोलत नाहीये, मी एक जॉग्राफर आहे आणि किरणनी तुमच्या पुढे जंगलाची संपूर्ण इकॉलॉजी आणि जॉग्राफी उभी केली आणि ती अनुभवताना मला ह्या चित्रफितीची गरज भासली नाही. मला त्याच्या शब्दांमधनं ते पोचत होतं आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा तो कदाचित अनुभव घेतलेला असेल. धन्यवाद. आनंद